टॉस जीतने के बाद सबसे पहले फील्डिंग करने का फैसला किया है। सो अजय चौलकर, इनसे मेरी दरख्वास्त कि जल्द से जल्द यहां पे फील्डिंग सेट करें। मेरे साथ फिर से एक बार विकास साखरकर। विकास, ये मैच सुपर 8 का पहला मैच है, बहुत ही कमाल का मैच होगा, इसमें कोई शक नहीं, कोई दो राय नहीं, क्योंकि दोनों टीमों में एक से बढ़कर एक खिलाड़ी, एक तरफ अजय चौलकर, उसके साथ में होंगे जयेश सुरेकर, उनके साथ में होंगे, और उसी के साथ साथ दूसरी तरफ अब अगर हम देखेंगे ना तो आकाश तौसालकर टीम के कप्तान हैं, और उसी के साथ साथ एक कमाल का ऑलराउंडर, एक बहुत ही अच्छा खिलाड़ी। और ये मैच इस वक्त कौन जीतेगा कौन हारेगा इसके बारे में अंदाजा लगाना नामुमकिन के करीब। मुझे पार्थ घरत ये भी नजर आ रहे हैं अजय चौलकर के टीम में, अर्थात सिया वॉरियर्स नागांव। डॉक्टर सचिन राउल, रायगढ़ जिला परिषद सदस्य, हालांकि नव निर्वाचित सदस्य है, मगर क्रिकेट के प्रति बहुत ज़्यादा लगाव और बहुत ही आस्था क्रिकेट में नजर आती है। और उसी के साथ साथ मैं यहाँ पे विकास आपको बताना चाहूँगा कि शंभूराजे वॉरियर्स कामारले, इस टीम के संघ मालक एडवोकेट सिया पवार और रत्नाकर पाटिल है। दोनों भी टीम को उसी के साथ साथ दोनों भी टीम के मालक को भी, टीम के ओनर को भी हमारे कमेंट्री बॉक्स के जरिए से ढेर सारी शुभकामनाएं। ये मैच बहुत ही अच्छा होगा, दो टीमें खेल रही है, तो एक टीम जीतेगी एक टीम हारेगी, मगर हम सभी क्या चाहेंगे, देखिए तमाम क्रिकेट के दीवाने जो आए हैं इस मैदान पे, उन्होंने शिरकत की है इसी आशा के साथ और इसी इच्छा के साथ यहाँ पे उन्होंने शिरकत की है कि ये मैच हमें अंतिम ओवर तक, इनफैक्ट अंतिम गेंद तक देखने को मिलेगा, और वो चाहेंगे कि अंतिम ओवर तक ये मैच चला जाए। किस तरह से देखते हैं, आपका नजरिया क्या है इस मैच के बारे में? हॅलो वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2026 पर्व तिसरे यामधील हा सुपर 8 चा थरार आपण अनुभवतोय। सुपर 8 मध्ये पहिला सामना सिया वॉरियर्स नागाव विरुद्ध शंभूराजे वॉरियर्स कामारले। एका बाजूला अजय पवार संघाचा कर्णधार तर अजय चौलकर सिया वॉरियर्स नागाव संघाचा कर्णधार, तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय आकाश तौसालकर शंभूराजे वॉरियर्स कामारले या संघाचा कर्णधार। दोन्ही कर्णधार जे आहेत ना असेल सर, त्या बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्यांची ख्याती आहे अशा पद्धतीचे ऑलराऊंडर आहेत। अतिशय जबरदस्त या ठिकाणी आपल्याला सामना बघायला मिळते, आणि हा सामना नक्कीच चुरशीचा होईल यात कोणताही माझ्या मनात शंका नाही आहे। कारण पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितलं ना, अतिशय चांगल्या पद्धतीने बंद गेलं, अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ करत दोन्ही संघांनी आपला या सुपर 8 मध्ये प्रवेश प्राप्त केलेला आहे। आकाश तौसालकरची खेळी आपण बघितली होती, घणांती खेळी होती ती 16 चेंडूमध्ये 45 धावा जमवल्या होत्या, आणि तदनंतर मात्र तो बाद झाल्यानंतर संघाची थोडीशी बाजू फलंदाजांनी थोडंसं निराशा केलं होतं। परंतु हा महत्त्वपूर्ण सामना आहे, त्यामुळे या सामन्यात नक्कीच चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल। ह्या अतिशय महत्त्वपूर्ण सामन्यात पुन्हा आपण बघतोय सलामीसाठी जोडी त्यांची मैदानात येते, विघ्नेश कटोर मॅन फ्रॉम नवगाव, आणि त्याच्या साथीला संघाचा कर्णधार जो सलामीसाठी आलेला है तो आकाश तौसालकर। देखिए विकास, ये पूरी प्रतियोगिता और इसकी ब्रॉडकास्टिंग और इसका थिएटर प्रक्षेपण tenniscricket.in के माध्यम से यहाँ पे किया जा रहा है। नंदन और उनकी पूरी टीम का भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा। हमारे डीजे मास्टर और कालिदास डेकोरेटर्स, इनका भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा। हमारे गुण लेखक हमेशा की तरह दरणे गुरुजी
और ऑनलाइन स्कोरर भी यहाँ पे मौजूद है, उनका भी तहे दिल से शुक्रिया। और उसी के साथ साथ हमारे शुभम कानमूरे, ये भी बहुत ही बढ़िया गुणलेखन का काम अंजाम दे रहे हैं। बहुत ही कमाल का ये मैच होगा। जैसे मैंने अभी भी कहा, हमारे चारों अंपायर सम्माननीय नासिर सर, राजेश सर, रमा सर और अमित सर, इनका भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा। देखिए विकास, ये टूर्नामेंट सिर्फ क्रिकेट का टूर्नामेंट नहीं है, हमारे लिए एक आनंद उत्सव है, हमारे लिए एक त्योहार है, हमारे लिए क्रिकेट कार्निवल है। क्योंकि इस टूर्नामेंट की हम बेसब्री से हम इंतज़ार करते हैं कि ये टूर्नामेंट कब आएगा, कब हमें देखने को मिलेगा, कब हमें यहाँ पे कमेंट्री करने मिलेगी। क्योंकि ये टूर्नामेंट मानो हमारे लिए आईपीएल की तरह है। जिस तरह से अब इंडियन प्रीमियर लीग अर्थात आईपीएल की धूम मची है, उस तरह से पूरे महाराष्ट्र में अगर टेनिस क्रिकेट की कोई अच्छी लीग है, सर्वोत्कृष्ट अगर सबसे अच्छी अगर कोई लीग है ना, तो वो है वीर दमदार अमदार प्रीमियर लीग 2026। ये तीसरा संस्करण है। और अब यहाँ से सुपर 8 तो हो चुका है, अब सुपर 4 टॉप 4 का प्रवेश यहाँ से शुरू होगा। जी हाँ, सलामी बल्लेबाज के रूप में हम देख सकते हैं विघ्नेश कटोर, नौस्ट्राइक के एंड पर आकाश तौसालकर मैन फ्रॉम चौल, और पहला ओवर लेके आए हैं पार्थ गरत मैन फ्रॉम अलीबाग। बहुत ही शानदार एथलीट्स, और उसी के साथ साथ बहुत ही अच्छा कराटे का जो एक खेल होता है ना, उसमें भी उन्होंने बहुत सारे खिताब जीते हैं। तेज तर्रार गेंदबाजी करने के लिए जाने जाते हैं। 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद रहेगा। 30 गज के दायरे में किस तरह से फील्डिंग सजी है ये हम देख सकते हैं। ओहो, परफेक्ट टो क्रशर, पहली ही गेंद ठिकाने पे। और इस तरह से पहली गेंद ठिकाने पे जब गिरती है ना, तो फिर गेंदबाजों के हौसले बुलंद होते हैं, उनका आत्मविश्वास बढ़ता है, बल्लेबाजों को सोचने पर मजबूर होना पड़ता है। विघ्नेश कटोर भी तूफानी बल्लेबाजी करना जानते हैं, बहुत ही अच्छी बल्लेबाजी करते हैं, इसमें कोई शक नहीं है। ये लीजिए, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, अक्रॉस द लाइन आए, बहुत ही खूबसूरती के साथ उसे खेला, मगर डीप मिड विकेट में फील्डर तैनात थे, और इसी वजह से जी हाँ, राज धारवे मैन फ्रॉम सर्वे बहुत ही जेंजी खिलाड़ी है, वेल एजुकेटेड है और जॉब में है, उसके बावजूद क्रिकेट को जितना वक्त देना चाहिए उतना वक्त देते हैं, और अपने बल्लेबाजी को, अपने गेंदबाजी को उन्होंने तराशा है। किस तरह से इस मैच को देखते हैं? देखिए, दोनों तरफ से सोच समझकर शुरुआत हो चुकी है। यासिन सर, आपण बघितलं ना कालच्या दिवसामध्ये की आमच्या संघाचं वैशिष्ट्य सिया वॉरियर्स, त्यांची गोलंदाजीचं बलस्थान चांगलं आहे। पार्थ घरत आहे, त्याच्यानंतर अजय चौलकर स्वतः संघाचा कर्णधार, जयेश सुरेकर, ही गोलंदाजीची मजबूत फळी। आहा, क्या बात है, लाजवाब, कौतुक करावं लागेल पार्थच्या ह्या चेंडूचं। गुडलेन स्पॉट टप्पा पडतंय, तौसालकरला वाटलं नव्हतं की एवढा चांगला त्याचा जो अनएक्सपेक्टेड बाउन्स आहे ना, तो बघायला मिळतो या चेंडूवर। अतिशय चांगली उसळी, आणि यासाठीच पुन्हा एकदा ग्राउंड मनचं कौतुक करावं लागेल। जबरदस्त विकेट्स, संघाचा आज स्पर्धेचा 6वा दिवस आहे, तरीही आपण बघतोय खेळपट्टीवर कुठेही खड्डा नाही आहे। अतिशय चांगली एक स्पोर्टी विकेट या ठिकाणी मैदानामध्ये बनवलेली आहे। जी हाँ, इस मरतबा ओवर पिच गेंद, आओ देखा ना ताओ, खेल दिया उसे लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर, हवाई सफर करवाई है गेंद को, और ये पहला सिक्सर। असा हा सेनेचा शिलेदार आहे दमदार आमचा आमदार, महेंद्र शेठ आमची शान, अलिबाग मुरुडचा आधार। जी हाँ, आपने क्यूरेटर के बारे में यहाँ पे चर्चा की, उनका नाम यहाँ पे लेना बहुत जरूरी है। सम्माननीय मनोज पाटिल ने बहुत मेहनत की है, मैन फ्रॉम तिनविरा, बहुत जबरदस्त मेहनत की है, बहुत दिनों से मेहनत की है, और आपके सामने पेश खिदमत ये कमाल का विकेट उन्होंने प्रिपेयर किया है। मगर यहाँ पे जिस तरह से छक्का लगा है ना, गेंदबाज पार्थ के ऊपर थोड़ा सा मनोवैज्ञानिक दबाव जरूर आया होगा। ये लीजिए, बैक टू बैक मुसलसल दूसरा सिक्सर। असाच आमदार हवा, मला असाच आमदार हवा, असाच आमदार हवा, महेंद्र शेठच आमदार हवा। कामाचा पक्का हुकमी एका, कामाचा पक्का हुकमी एका, भेटायला कधी बी जा।
पहिले 3 चेंडूंमध्ये धावा येत नव्हत्या, चांगली गोलंदाजी पडत होती. नंतरचे 2 चेंडू लेंथ डिलिव्हरी पडल्यानंतर आकाश तवसाळकरच्या बॅटमधून 2 हवाई सफर बघायला मिळालेले आहेत. अतिशय 2 देखणे शॉट, 2 षटकारांची नोंद या ठिकाणी त्याच्या बॅटिंग मध्ये केली जाते. जबरदस्त फलंदाजी, जो मॅचिंगचा फॉर्म मागच्या मॅच मध्ये होता ना, तोच फॉर्म याही वेळेला बघायला मिळतोय. आणखी एक अप्पर कटचा फटका, चेंडू जातो बॅकवर्ड, डीप बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. 1 बाउंस, सीमा रेषा पार, अप्रतिम असा हा चौकार. मला असाच आमदार हवा, हे असाच आमदार हवा, महेंद्र शेठच आमदार हवा. असाच आमदार हवा, मला असाच आमदार हवा, असाच आमदार हवा, महेंद्र शेठच आमदार हवा. असाच आमदार हवा, महेंद्र शेठ हाच आमदार हवा. क्या हमारे डीजे मास्टर भी खूबसूरत संगीत की महफिल सजाते हुए. वेरी वेल डन डीजे मास्टर. मगर पहला ओवर देखिए, 17 रन विकास. बहुत ही बढ़िया शुरुआत की थी पार्थ घरत ने. ऐसा लग रहा था कि 30 गज के दायरे में गेंदबाजी बहुत ही बढ़िया होगी, मगर नहीं. आकाश का बल्लेबाजी करने का अंदाज है ना, बहुत ही निराला है. आप गौर से देखिए, आपको उसे पढ़ना बहुत ही मुश्किल, क्योंकि जिस तरह से वो प्रेडिक्ट करते हैं ना, पहले तो फुलर 2 गेंद थी, उनको बहुत ही खूबसूरती के साथ छक्के में तब्दील किया, मगर उसके बाद वो बैकफुट पर तैयार थे. वो जानते थे कि अब यहाँ पे फुलर गेंद नहीं आने वाली, और जिस तरह से आप पर कट खेलकर 4 रन वसूल किए. पहले ओवर की समाप्ति 17 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए. दुसऱ्या षटकासाठी आपण बघतोय जयेश सुरेकरला पाचारण केलं जाते. डावखुरा गोलंदाज आहे आणि एकाच संघातले 2 खेळाडू ना आमने सामने आलेले आहेत. लखमादेव नवगाव संघाचं प्रतिनिधित्व करतात. हा फलतो फलंदाजीसाठी आपण बघतोय विघ्नेश कठोर, आणि त्याच्या समोर आहे त्याच्या संघाचा कर्णधार जयेश सुरेकर. या दोघांचं बॅटल बघणं नक्कीच प्रेक्षकांना औत्सुक्यपूर्ण ठरणार आहे. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूलाच आडव्या बॅटने चेंडूला पूल करतोय, परंतु त्या ठिकाणी काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 बाउंस चेंडू त्याच्या हातामध्ये जातोय. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तैनात होता त्या ठिकाणी. सिंगल मिळते, सिंगल मध्ये स्ट्राईक रोटेट केला जातोय. धाव संख्या होती ती बिनबाद 18 धावा. चांगली सुरुवात शंभूराजे वॉरियर्स कामारली या संघाची. जी हाँ, आपने सही कहा. दोनों भी बल्लेबाज, दोनों भी खिलाड़ी, गेंदबाज और बल्लेबाज एक दूसरे के साथ प्रैक्टिस करते हैं. एक दूसरे के सामने बहुत मर्तबा उन्होंने खेला है, जानते हैं एक दूसरे के वीक पॉइंट या माइनस पॉइंट. जी हाँ, मगर यहाँ पे कप्तान आकाश तवसाळकर रुकने का नाम नहीं ले रहे हैं. फिर से एक बार बहुत ही बढ़िया ये स्ट्रोक लिया था उन्होंने, मगर डीप मिड विकेट में उतनी ही अच्छी फील्डिंग देखने को मिली. राज धारवे फिर से एक बार कमाल की फील्डिंग करते हुए, और इसी वजह से मिलेगा 1 रन. इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 19 फॉर नन. जयेश सुरेकरचा हा चांगला चेंडू होता, परंतु काय घडणार, काय होते या ठिकाणी. परंतु अजय चेऊलकर यांचं थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होते. पहिलं फलंदाजांचं मिसअंडरस्टँडिंग बघितलं होतं, रन्स घ्यायची की नाही घ्यायची. अजय चेऊलकरच्या मनात सुद्धा दुविधा निर्माण झाली होती की डायरेक्ट हिट करायची की हातात द्यायचा. या 2 दुविधांमध्ये यावेळेला विघ्नेश कठोर मात्र सुरक्षितरित्या आपल्या क्रीज मध्ये जाऊन पोहोचतोय. बघा काय घडलं होतं मैदानामध्ये. चेंडू चांगला पडला होता. चेंडू चांगला पडल्यानंतर फलंदाजाने बॅकफुटवर येऊन एक स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू बॅटला लागला नाहीये. यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू उडाला. तदनंतर जे आपण घडलं ते मैदानात अनुभवलेलं आहे. चेंडू मात्र डॉट जातोय. देखिए, यहाँ पे रिस्क उठाना चाहिए था, क्योंकि अजय ये सोच रहे थे कि अगर मैं डायरेक्ट हिट लगाऊं और डायरेक्ट हिट नहीं लगा तो शायद 4 रन जा सकते थे, क्योंकि बैकअप नहीं था. और इसी वजह से उन्होंने जो वक्त लिया ना, उस वक्त पे वो अंदर चले आए. प्रेजेंस ऑफ माइंड, इसी को कहते हैं समय सूचकता. आपको वक्त पर सही फैसले लेने पड़ते हैं. यहाँ पे थोड़ा सा रिस्क उठाना पड़ा होता, मगर उन्होंने रिस्क नहीं उठाया, और इसी वजह से आउट होने का कोई खतरा नहीं है. बच गए, मैं कहूंगा. विघ्नेश कठोर के लिए कोई दुआ करता होगा, उनकी दुआ यहाँ पे काम आई है. विघ्नेश खेल रहे हैं 2 पर, आकाश तवसाळकर खेल रहे हैं 17 रन बनाकर. मात्र 5 गेंदों का उन्होंने सामना किया है. यासिन सर थोडंसं थांबवतोय. मेडिकल घेऊन जायचंय. यासिन सर थोडंसं थांबवतोय. मुख्य मंचावर कोपरोलचे ग्रामस्थ या मुख्य मंचावर सन्माननीय आमदार साहेबांच्या भेटीसाठी इथे आलेले आहेत, आणि तसेच वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या या 3ऱ्या पर्वाच्या भेटीसाठी इथे आल्याबद्दल आमदार साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण ग्रुपचा इथे मानसन्मान होत असताना मुख्य मंचावर. ओव्हर टू युअर कॉमेंट्री बॉक्स. यस, धन्यवाद.
जी हाँ, आपके स्क्रीन पर हम देख सकते हैं हम सभी के चहीते दमदार आमदार महेंद्र शेठ दड़वी और उनके सारे सहयोगी। जी हाँ, यहाँ पे शायद रिव्यू की मांग की है अंपायर जी, बल्लेबाजों ने। जी हाँ, बल्लेबाजों ने रिव्यू की मांग की है। UDRS विकास, क्रिकेट की परिभाषा में अंपायर डिसीजन रिव्यू सिस्टम जिसे कहा जाता है। इट्स अ फेयर डिलीवरी सर। जी हाँ, बल्लेबाजी करने वाली टीम ने अगर रिव्यू यहाँ पे लिया है तो फिर यहाँ पे आपका एक रिव्यू आपने गवा दिया है। जी हाँ, ये देखिए आपके सामने है स्क्रीन पर। ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर टप्पा खाने के बाद बाहर की तरफ गेंद निकालने में कामयाब तो हुए थे, मगर बल्लेबाज भी विकास धीरे धीरे ऑफ स्टंप की बाहर सफल होते हैं ना, और इसी वजह से बल्लेबाजों को ऐसा लगता है कि यहाँ पे वाइड हो सकता है, मगर वो भूल जाते हैं कि धीरे धीरे सरकते सरकते वो ऑफ स्टंप को कवर करके हुए वो ऑन साइड की दिशा में खेलने की कोशिश करते हैं। जी हाँ, थोड़ी देर के लिए यहाँ पे खेल को रोका गया है क्योंकि बैंडेड वहाँ पे जारी है। कमाल का ये टूर्नामेंट है विकास, छठा दिन आज का, कल अंतिम दिन होगा। कल सेमीफाइनल के 2 मैच होंगे, एक फाइनल का मैच होगा और उसी के साथ एक प्रेक्षणीय मैच जो भी हमें देखने को मिलेगा। और आज जो तमाम क्रिकेट के दीवाने आए हैं, मेरे ख्याल से दुगनी तादाद में यहाँ पे क्रिकेट के दीवाने हमको कल देखने को मिलने वाले हैं। दुगनी नाही, तिगनी नाही, तर 5 गुणी तादाद में आपको देखने मिलेंगे। कारण या ठिकाणी जेवढी गर्दी होईल ना, स्टेडियम तर खचाखच भरतो, बाहेरची गॅलरी सुद्धा भरते आणि नाईलाजाने मग आयोजकांना त्या आतमध्ये सुद्धा बसवावे लागतात, एवढी प्रचंड गर्दी असते। चला जाऊया आपण पुढच्या चेंडूकडे। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू ऑफ स्टंपच्या पिचिंग होता, आणखी बाहेर पडतोय, पंचांचा इशारा येतोय, इट्स अ वाईड डिलिव्हरी। या वेळेला मात्र कोणताही या आक्षेप घेतला जात नाही फलंदाजांकडून ना गोलंदाजांकडून, कारण वाईड बॉलचा इशारा आलेला आहे। धावसंख्येत 1ची वाढ झाली, धावसंख्या आहे 20 धावा। जयेश सुरेकर अतिशय चांगली गोलंदाजी करत असतो, नेहमी आपण बघतो त्याच्या माध्यमातून। पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला होता, डीप मिड विकेटच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक तैनात आहे, फक्त सिंगल्स मध्ये धावा वाढतात या षटकामध्ये। अतिशय जबरदस्त असं षटक या ठिकाणी हाताळलं जातंय। पहिल्या 2 चेंडूंवर 2 धावा आल्या, नंतरच्या चेंडूवर डॉट डिलिव्हरी आली होती, तर नंतर व्हाईट बॉल आला आणि नंतर 1 धाव आली। अशा प्रकारे 4 चेंडूत तब्बल 4 धावा खर्च केल्या जयेश सुरेकर यांनी। बहुत ही बढ़िया गेंदबाजी, सही मायनों में। इसके पहले विकास हम सभी ने देखा कि गेंदबाजों की पिटाई हो रही है, गेंदबाजों की धुलाई हो रही है, मगर जयेश की तारीफ तो बनती है। बहुत ही बढ़िया रोक के रखा है, थामे रखा है, बड़े स्ट्रोक से वंचित भी किया है। आहा, फिर से एक बार अच्छी गेंद, गुड लेंथ स्पॉट पर टप्पा खाने के बाद उस गेंद को जिस तरह से काटा था, लाइन्स को मिस कर दिया आकाश तौसालकर ने, और इसी वजह से गेंद वहीं पे लुढ़कती भी नजर आई। बहुत ही कमाल की गेंदबाजी हो रही है। पहले ओवर में रन जरूर आए, पहले ओवर में 2 छक्के हमें देखने को मिले, मगर दूसरे ओवर में कवर अप कर दिया है जयेश सुरेकर ने। 21 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। दूसरा ओवर प्रगति पर 30 गज के दायरे में, हालांकि बड़े स्ट्रोक आने की संभावना होती है और बड़े स्ट्रोक आने भी चाहिए। ये लीजिए आखिरकार फ्रस्ट्रेशन नजर आया। ओहो, यहाँ पे कैच टपकने का सुनहरा मौका था। 1-2 मर्तबा नहीं, मेरे ख्याल से 3 मर्तबा राइट लेफ्ट हुए और अपनी निगाहें पूरी तरीके से हटा गए, और इसी वजह से उस गेंद को जज करने में नाकाम रहे। और जीवन दान किसे दिया है? आकाश तौसालकर जैसे बल्लेबाज को। आकाश का तकदीर सही मायनों में आज उनकी बुलंद तकदीर है। आज उनके लिए भी किसी ने दुआएं की होगी, क्योंकि आकाश तौसालकर अगर यहाँ पे आपको जीवन दान मिला है तो बड़े रन बनाएंगे, इसमें कोई शक नहीं है। देखते देखते 2 ओवर की समाप्ति, 22 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 11 रन की औसत से अगर रन बनेंगे तो 55 रन प्रोजेक्टेड स्कोर हम आंक सकते हैं, मगर क्या ये काफी होगा? तो मेरे ख्याल से नहीं होगा काफी, क्योंकि इसके पहले हमने देखा कि कितनी अच्छी बल्लेबाजी करते हैं बल्लेबाजों के लिए पैराडाइज विकेट है और शानदार बल्लेबाजी हर बल्लेबाज ने यहाँ पे की है। मगर इस ओवर में स्पेशली गेंदबाज की तारीफ बनती है, गेंदबाज ने बल्लेबाजों को रोक के रखा है विकास।
2 षटकं म्हणजे पॉवर प्ले समाप्त झालेला आहे या ठिकाणी. पॉवर प्ले समाप्त झाल्यावर धावसंख्या आपण बघतोय 22 आणि आता येते चॅलेंजिंग ओव्हर 50-50 ओव्हर आणि 50-50 ओव्हर हाताळण्यासाठी नेहमीप्रमाणे संघाचा कर्णधार अजय चौलकर येतोय गोलंदाजीसाठी. श्री गणेश थेरोंडा संघाचा हा कर्णधार आहे आणि आज या ठिकाणी षटक हाताळतोय चॅलेंज ओव्हर. बघूया हे षटक हे कशा प्रकारे हाताळतोय. चॅलेंज आपल्या संघाच्या बाजूने झुकवतोय की आकाश तवसाळकर हे चॅलेंज आपल्या संघाच्या बाजूने झुकवतोय, कारण महत्त्वपूर्ण षटक नेहमी ठरत असतं हे षटक. म्हणजे आकाश तवसाळकरची बॅटमधून आपण बघितलं होतं पहिल्या षटकात 2 षटकार आल्यानंतर हे मधलं षटक जे होतं ना दुसरं षटक ते अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं जयेश सुरेकर यांनी. पहिला चेंडू लेफ्ट आर्म राईट आर्म ओव्हर द विकेट, खराब चेंडू, बीमर पडतो या ठिकाणी. एक धाव काढली जाते, दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न केला जाईल का नाही आहे. बीमरचा इशारा येतोय लेग अंपायर स्क्वेअर लेग अंपायर कडून. एक धाव प्लस त्याच्यावर निघालेली आणखी एक धाव, 24 धावा. कदाचित अंदाज आलेला नाही, प्रेशर असतो, प्रत्येक गोलंदाज असतो फलंदाज असतो. हा मोठा सामना आहे. 5,55,555 हे प्रथम पारितोषिक आहे आणि त्याचबरोबर संघ मालकाला थार मिळणार आहे आणि त्याचबरोबर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट्सला जिमनी गाडी आहे एक आकर्षक अशी. आणि हे सर्व बक्षिसं बघितल्यानंतर खेळाडू नक्कीच दबावामध्ये येणार, कारण प्रत्येकाची अपेक्षा असते आपल्याकडून चांगली कामगिरी होण्याची आणि ह्या चांगल्या कामगिरीचा प्रेशर हा प्रत्येकावर असतो आणि तो जाणवला ह्या पहिल्या चेंडूवर. बघूया अजय चौलकर कशा पद्धतीची गोलंदाजी करेल. ही बघा जिमनी थार किती आकर्षक आहे, किती जबरदस्त आहे आणि त्याच्यावर सर्व महत्त्वपूर्ण खेळाडूंच्या नजरा आहेत. विघ्नेश कटोरसाठी हा त्याचा पुढचा चेंडू. फ्री हिट होती, बॅक टू द बॉलर खेळला होता गोलंदाजाच्या बाजूने. चेंडू जातोय सरळ लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये, एक होते. अतिशय चांगल्या प्रकारे फ्री हिट मध्ये मारण्याचा प्रयत्न केला जाईल असं वाटलं होतं, परंतु तसं काही होत नाहीये. एक धाव मिळते, सिंगल मध्ये धाव काढून स्ट्राइक रोटेट केली जाते. धाव संख्या 25 रन्स फॉर द नो लॉस. देखिए विकास, यहाँ पे बल्लेबाजों की भी मैं सराहना करना चाहूंगा क्योंकि उन्होंने ज्यादा जल्दबाजी करना मुनासिब नहीं समझा है. जी हाँ, इस मतलब फुल टॉस गेंद बहुत ही खूबसूरत, ये कवर्ड ड्राइव हम देख सकते हैं. 2 खिलाड़ियों के बीच में दरार, वहां से गेंद को किया है फरार. मिलेंगे रन यहाँ पे 4. यस, 29 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. 4 गेंदें बची है और 3 रन अगर इस ओवर में बनाते हैं ना तो फिर 5 रन की बोनस मिल सकते हैं. और आकाश तवसालकर ने आओ देखा ना ताओ इस मर्तबा खेल दिया है मिड विकेट सीमारेखा के बाहर. बहुत ज्यादा ऊंचाई और लंबाई भी 6. नारेच्या ग्राउंड वारी खेळाडू लावतील आग. देखिए, एक जीवन दान मिलता है ना तो उसका नतीजा क्या होता है, उसका असर क्या होता है पूरे मैच के ऊपर, ये हमारे सामने प्रतीत होता हुआ. आणि आकाश तवसालकर सारख्या फलंदाजाला जीवनदान देणं म्हणजे आपल्या स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं आहे आणि हाच प्रत्यय या मैदानामध्ये येताना दिसतोय. जोरकस मारण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू पुन्हा एकदा 2 क्षेत्ररक्षकांना चकवून निघून जातोय गोलीच्या वेगाने सीमारेषा पार. आणखी एक बहारदार असा हा चौकार. दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. यासिन सर, आपण बघितलं ना प्रत्येक मॅच मध्ये अजयने चांगली गोलंदाजी या 3ऱ्या षटकामध्ये केली होती, परंतु आकाश तवसालकर याने या षटकामध्ये चॅलेंज तर ऍक्सेप्ट करून चॅलेंज पार केलेला आहे आणि तब्बल 17 पर्यंत धावसंख्या या षटकात पोहोचवली होती. परंतु यावेळेला त्याचा प्रयत्न होता हेलिकॉप्टर लॉन्च करण्याचा, परंतु त्यावेळेला चेंडू मात्र जाते बॅटची खालची कडा घेतोय आणि कार्पेटच्या सहाय्याने चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये येतोय, फील्ड केला जातोय. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या झाली 40 धावा, 40 रन्स ऑन द स्कोर बुक. विकास, ये जो बल्लेबाज है ना आकाश, आपको मैंने इसके पहले भी कहा कि आप देखिए उनकी बल्लेबाजी बहुत ज्यादा लेट खेलते हैं वो, और वो आइकॉन खिलाड़ी है. मैंने इसको खेलते हुए मसला में देखा, महाड़ में देखा, मानगांव में देखा, श्रीवर्धन में देखा. इस मर्तबा ओवर द कवर खेला है, वहां पे कितने फील्डर लगाओगे, कोई फायदा नहीं होगा. गेंद गई है सीमारेखा के बाहर, दर्शक दीर्घा में फिर से एक बार 6. रायगड जिल्ह्यात पहिल्यांदा खरोखर बक्षीस ठेवले 1 नंबर. बक्षीस ठेवले 1 नंबर. बक्षीस ठेवले 1 नंबर. जिमनी गाडी आणि थार. जिमनी गाडी आणि थार. जिमनी
महेंद्र शेठ आयोजनात कधीच नाही डगमग. आहे साऱ्यांचा नेता लाडका शिवसेनेचा ढाल वाघ. देखिए विकास, शंभूराजे वॉरियर्स कामारले ये टीम यहाँ पे बल्लेबाजी कर रही है. टॉस हारने के बाद कपिल ने सवाल उनको पूछा था कि कितने रन बनाना चाहोगे या कितने रन तक पहुंचोगे, तो उन्होंने कहा था कि हम 70 प्लस बनाएंगे. देखिए ये कॉन्फिडेंस होना चाहिए, ये आत्मविश्वास होना चाहिए. जीवन दान मिला. देखिए जिंदगी के मैदान पर भी किस्मत बहुत जरूरी होती है, उसी के साथ साथ क्रिकेट के मैदान पर भी आपके साथ किस्मत होना, ऊपर वाले का साथ होना, किसी की दुआ होना बहुत जरूरी. और यहाँ पे एक जीवन दान मिला, मगर उसके बाद उन्होंने पीछे मुड़कर नहीं देखा. क्या जबरदस्त बल्लेबाजी की है और 3 ओवर की समाप्ति के बाद 51 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. अर्थात 17 रन की औसत से यहाँ पे रन बन रहे हैं. यासिन सर म्हणतात ना, किस्मत भी हमेशा बहादुरों का साथ देती है. तशा प्रकारचं आपण बघितलं. बहादुरीने फटका मारला होता. जयेश सुरेकरने प्रयत्न चांगला केला होता, परंतु उलट्या बाजूला येत त्याच्याकडून मात्र तो झेल सुटला आणि त्याचं रूपांतर बघा. अतिशय जबरदस्त बघतोय. आकाश तवसाळकर 12 चेंडूंचा सामना केलाय, 34 धावांवर खेळतोय. कालच्या रात्रीत सुद्धा त्याने 16 चेंडूंमध्ये तब्बल 45 धावा जमवल्या होत्या, परंतु आज मात्र त्याला शेवटच्या षटकापर्यंत खेळून आपल्या संघाची धावसंख्या 75 to 80 पर्यंत नेणं गरजेचं आहे. समोरचा गोलंदाजी करणारा संघ आपण बघतो यावेळेला जयेश सुरेकरच्या हातामध्ये पुन्हा चेंडू सोपवलेला आहे. और इसी बीच सम्माननीय बेलोसे साहब की आमद हो चुकी है. मैं वीर दमदार आमदार प्रीमियर लीग में दिल की गहराई से सम्माननीय बेलोसे साहब का यहाँ पे इस्तकबाल करता हूँ. काशी से बिलोंग करने वाले और इसी के साथ साथ दमदार आमदार महेंद्र शेठ दड़वी के खंबे समर्थक, ये उनकी पहचान है. सो प्लीज वेलकम बेलोसे सर. ओहो, फिर से एक बार उड़ाया है. इस मरतबा ऊंचाई ज्यादा, क्या मिलेगी दूरी? जी हाँ, मिली है सिक्सर की मंजूरी. आणून निधी आणली विकास कामाला गती. आणि मग मुरुड रोह्यामध्ये नका लागू आमच्या कोणी नादी. दिलाचा सच्चा शब्दाचा पत्ता, दिलाचा सच्चा शब्दाचा पत्ता, जनमनात त्याची हवा. हा चेंडू बघा थोडासा स्लॉट मध्ये आला होता आणि अतिशय चांगल्या प्रकारे चेंडूला कनेक्ट केला आणि पाठवून दिला सरळ सीमारेषेच्या बाहेर. आकाश तवसाळकर थांबायचं नाव नाही घेत अतिशय चांगल्या प्रकारे फलंदाजी करतोय. 13 चेंडू 40 धावांवर खेळतोय. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट, परंतु या वेळेला जयेश सुरेकर चांगलं कमबॅक करतोय. ऑफ स्टंप पिचिंग डिलिव्हरी टाकली होती, हलक्या हाताने जोराचा फिरवण्याचा प्रयत्न केला, यशस्वी ठरला आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावलेला आहे. विकास देखते देखते और चलते चलते कब 40 रन हुए आकाश के पता ही नहीं चला. इस बल्लेबाज की रेंज है ना वो थोड़ी सी ज्यादा है. जी हाँ, मगर इसमें दबा फुल टॉस गेंद सीधा फील्डर के हाथों में खेल गए. डीप मिड विकेट में बहुत ही बढ़िया फील्डिंग, शानदार कैच. और इसी के साथ आकाश तवसालकर जाएंगे मैदान से बाहर. मला असंच आमदार हवा, हे असंच आमदार हवा, महेंद्र शेठच आमदार हवा. नाही केला कधी भेदभाव, तो गरीब असो श्रीमंत. थोडा मोठ्यांचा ठेवी मान, करी सर्वांचे समाधान. दिलाचा सच्चा शब्दाचा पत्ता, दिलाचा सच्चा शब्दाचा पत्ता. आकाशने चांगली सुरुवात केली होती, परंतु त्याला शेवटपर्यंत थांबणं गरजेचं होतं आणि याच वेळेला महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये फुलटॉस चेंडूवर मारण्याच्या प्रयत्नामध्ये मिडल ऑफ द बॅट चेंडू झाला नाही आहे आणि सरळ राज धारवे जो डीप मिड विकेटच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षण करतोय त्याच्या हातामध्ये एक सोपा झेल दिला आणि बाद होऊन मात्र तंबूत परतलाय. परंतु आपल्या संघाला जी आवश्यकता होती ना तशा पद्धतीने त्याने सुरुवात करून दिलेली आहे. तब्बल 3 षटकं झालेली आहेत. 3 षटकानंतर 3 चेंडू झालेले आहेत. संघाची धावसंख्या आपण धावपळकर बघतोय 58 धावा, म्हणजे अतिशय चांगली सुरुवात करून दिलेली आहे. परंतु उर्वरित 9 चेंडूंचा खेळ येईल त्यावर मात्र येणाऱ्या फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल आणि त्यासाठी वन डाऊन बॅटर कोण आलाय? रोहित पाटील, ज्याला अलिबागचा कोहिनूर हिरा म्हटलं जायचं ना, तो रोहित पाटील मैदानामध्ये येतोय आणि त्याच्याकडे क्षमता आहे मोठे स्ट्रोक्स खेळण्याची. दुखापतीतून सावरल्यानंतर याने या मॅचमध्ये
मागच्या स्पर्धेमध्ये APL मध्ये पदार्पण केलं होतं आणि त्यामध्ये त्याने आपल्या फलंदाजीचा दमखम पुन्हा दाखवायला सुरुवात केली होती. परंतु जयेश सुरेकर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय, त्याला फिरकी मिळते. नॅचरल लेग ब्रेकचा गोलंदाजी आपण बघतोय, अतिशय सुरेख लेग ब्रेक गोलंदाजी त्याच्याकडून बघायला मिळते. योग्य टप्प्यावर टाकतोय, फलंदाजाकडे उत्तर नाहीये त्याचं. क्योंकि अभी अभी विकेट की खुराक मिली है. विकेट की खुराक जब मिलती है ना गेंदबाज को, तो फिर उनकी गेंदबाजी में वो धार नजर आती है. जी हाँ, इस मरतबा क्या हुआ है, जी हाँ, वाइड के रूप में एक अतिरिक्त रन मिलेगा. मगर शॉर्ट फाइन लेग में जो फील्डर तैनात है ना, मैं उनकी तारीफ तो करना चाहूंगा. चौकन्ने थे, मुस्तैदी के साथ डटे हुए थे, क्योंकि वहां पे फील्डिंग करना इतना आसान नहीं होता. फ्रिक्शन ऑफ सेकंड में वो गेंद वहां पे पहुंचती है. वेरी वेल डन. संकेत थड़े वहां पे मौजूद है. जी हाँ, अक्षी साखर. अभी अभी जो टूर्नामेंट हुआ था वहां पे संकेत थड़े मैन ऑफ द सीरीज के हकदार बने थे, वही वहां पे है. वेरी वेल डन संकेत. इसी बीच हम देख सकते हैं 59 और बहुत ही अच्छा कमबैक अब जयेश का यहां पे होता हुआ. इसके पहले रनों की बारिश, रनों की बौछार नजर आ रही है, मगर अब जयेश सुरेकर ने जैसे ही आकाश तौसालकर का विकेट चटकाया, रोक लगाई है. ओहो, यहाँ पे स्लोवर वन करने की कोशिश में उनके हाथों से गेंद फिसल गई. फुल टॉस क्रिकेट की परिभाषा में जिसे बीमर कहा जाता है. फिर से एक बार यहाँ पे फ्री हिट रहेगा. एक नो बॉल पूरी तरीके से आपके मैच का चित्र बदल सकता है, क्योंकि एक रन भी यहाँ पे मिलेगा, एक गेंद भी यहाँ पे बढ़ेगी और उसी के साथ अगली गेंद होगी फ्री हिट. आणि हा फ्री हिटचा सामना खेळण्यासाठी कोण येतोय मैदानामध्ये? पुन्हा एकदा स्ट्राईकवर बघायला मिळते विघ्नेश कटोर येतोय आणि विघ्नेश कटोर आता या मात्र शेवटच्या चेंडूवर, फ्री हिटच्या चेंडूवर चांगल्या प्रकारे त्याला फलंदाजी करावी लागणार आहे. जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागणार आहेत, कारण धावसंख्या किती झालेली आहे तर फलंदाज आमचे स्कोरर सांगतात. आणि जोरकस मारण्याचा प्रयत्न करतोय, चेंडू हवेत आहे, फ्री हिट तर आहेच, परंतु एक धाव काढली, दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न होणार का? नाही. एकच धावेवर संतुष्ट आणि हा सुद्धा फ्री हिटचा चान्स मात्र गमावून बसलेत फलंदाज. 2 फ्री हिट मिळाल्या होत्या. धावसंख्या बघतोय, बघता बघताना 4 षटकांची समाप्ती झाली. 62 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. और विकास देखिए 12वें खिलाड़ी के रूप में यहाँ पे राहुल मानकर हमारे बगल में बैठे हैं, मगर अभी अभी अक्षी साखर प्रीमियर लीग एक बहुत ही खूबसूरत टूर्नामेंट हुई थी. उस टूर्नामेंट के बेस्ट बॉलर के खिताब से जिन खिलाड़ी को नवाजा गया, वो खिलाड़ी यहाँ पे बैठे हैं. वेलकम राहुल. देखिए रनों की संख्या हो चुकी है 62 रन, 1 विकेट के नुकसान पर. 4 ओवर की समाप्ति हो चुकी है, मात्र 1 ओवर शेष, अर्थात 6 गेंदें. इन 6 गेंदों में क्या बल्लेबाजों को रोका जाएगा? बहुत बड़े सवाल हमारे मन में हर पल सवाल आते रहते हैं. क्या यहाँ पे ज्यादा से ज्यादा रन आएंगे? क्या 2-3 बड़े स्ट्रोक देखने को मिलेंगे? क्या यहाँ पे कमबैक होगा? कुछ भी हो सकता है. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी. हर गेंद में सस्पेंस, और इसी वजह से क्रिकेट का खेल बहुत ज्यादा खेला जाता है, बहुत ज्यादा देखा जाता है और बहुत ज्यादा पसंद भी किया जाता है. अतिशय शेवटचं षटक आहे, महत्वाचं षटक आहे. राज धारवेच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. पहिला चेंडू फुल टॉस डिलिव्हरी, त्याला प्रहार करतोय आणि काय होतोय? कॉमेंट्री बॉक्सला या ठिकाणी मानवंदना देणारा हा जबरदस्त स्ट्रोक. षटकार. हैदरा हटके 100% आयोजन अलगे. हैजरा हटके 100%. यस, विघ्नेश कटोर बहुत ही शांत है. सलामी बल्लेबाज के रूप में आए, हालांकि ज्यादा गेंदें खेलने का मौका नहीं मिला, मगर अब वो जानते हैं कि मेरी गाड़ी जो सेकंड गियर में चल रही है ना, उसे टॉप गियर में कब डालना होगा. आहा, पहली ही गेंद पर छक्का आने के बाद मनोवैज्ञानिक दबाव, जिसका मैं बार बार जिक्र करता हूं, क्योंकि डर सबको लगता है, गला सबका सूखता है. वाइड बॉल. याच्या नंतरचा सामना लक्ष्मी विला साखर कोलीवाडा विरुद्ध अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवाज. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी तयार राहायचा. याच्यानंतर सामनाचा नाणेफेक करण्यासाठी राज धारवेचा हा चेंडू बॅटची एज घेतली होती. शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये चांगलं कमबॅक करतोय. पहिल्या चेंडूवर षटकार आला, नंतरच्या आपण बघितलं वाईट बॉल आला होता. थोडासा दबाव निर्माण झाला होता राज धारवेवर, परंतु आपल्यावर झालेला दबाव हा तो थोडासा नाहीसा करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यात तो यशस्वी सुद्धा ठरलेला आहे. धावफलकार आपण बघतोय, धावसंख्या झालेली आहे ती
69 धावा. या शेवटच्या षटकामध्ये तब्बल 15 ते 16 धावा येणं गरजेचं आहे. आणि बघूया हे रोहित पाटील आणि विघ्नेश कटोरची जोडी या येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये किती धावा जमवतील, कारण कमीत कमी 11 धावा जर येणं गरजेचं आहे. देखिए आपके सामने अभी स्क्रीन पर डगआउट दिखाया गया और वहां पे मैगी भी बैठे थे. उसी के साथ आकाश तवसालकर आउट होने के बाद अब मेरे जो बल्लेबाज है वो कितने रनों तक पहुंचा सकते हैं. कुछ तो मैसेज तो दिया होगा कि हमें, उन्होंने कहा था कि 70 प्लस बनाएंगे, मगर 70 प्लस नहीं, अभी भी 4 गेंदें आना बाकी है. इन 4 गेंदों में अगर 2 बड़े स्ट्रोक भी आते हैं ना तो 80 प्लस यहाँ पे रनों की संख्या होगी. और 80 अगर रन होंगे ना तो ये मुकाबला कमाल का हो सकता है. सामन्यामध्ये मात्र रंगतता निर्माण होणारच आहे. काल सुद्धा अशीच परिस्थिती होती. जोपर्यंत आकाश तवसाळकर मैदानात होता तोपर्यंत धाव्या बरसत होत्या. तो बाद झाल्यानंतर थोडंसं धावांचा जो आलेख आहे ना तो थोडासा वेग आहे तो मंदावतो. काल सुद्धा त्याने 46 धावा वैयक्तिक काढल्यानंतर तो टोटल स्कोर झाला होता. तदनंतर त्यांची गोलंदाजी आली होती. अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये सामना आला होता. आपण मैदानामध्ये स्क्रीनवर बघू शकतो की आमदारांचे खूप चाहते वर्ग किंवा त्यांचे पाठीराखे भरपूर आहेत आणि त्या सर्वांचा मान सन्मान देण्याची जबाबदारी स्वतः आमदार साहेब घेत आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने ते हाताळत आहेत. आमच्या थळेश्वर थळचे त्या ठिकाणी प्रेक्षक बसलेले आहेत, पाठीराखे बसलेले आहेत. नरेश झिटे, केशरीनाथ भाटे, गजानन बुंदके, विजय भाटे, रामनाथ मलव यांची संपूर्ण टीम बसलेली आहे. सुनील दादा पत्रे सुद्धा आहेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. जी हाँ, इतने सारे उनके चाहने वाले. देखिए ये बहुत ही खूबसूरत विहंगम ऐसा दृश्य आपके स्क्रीन पर हमारे मुख्य व्यासपीठ का, और वहाँ पे बहुत सारे उनके चाहने वाले, उसके साथ उनके कार्यकर्ते, उनके पाठी राखे और ग्रामस्थ भी है. बहुत सारे महिला वर्ग भी है. और ये देखिए जिस ट्रॉफी के लिए जद्दोजहद और ये मेहनत, खून पसीना यहाँ पे बहाया जा रहा है ना, वो ट्रॉफी आपके स्क्रीन पर लाजवाब ट्रॉफी है. जिंदगी भर हमेशा के लिए याद रहने वाली ये ट्रॉफी. या ठिकाणी रिव्ह्यू चालू आहे. थर्ड अंपायरला रिव्ह्यूला पाचारण केलेलं आहे. कदाचित फ्रंट फूटचा नो बॉल चेक करतायत पंच. बघूया काय निर्णय होतो. जरा थर्ड अंपायरला सुद्धा आमची विनंती आहे की जरा लवकर हा निर्णय आपण द्यायचा आहे. जी हाँ, जल्द से जल्द निर्णय आएगा. मगर क्या है विकास, जो भी फैसला हो वो सही फैसला आना बहुत जरूरी है. लिमिटेड ओवर का ये मैच है, फिर वो T20 का मैच हो या 50-50 का मैच हो, एक गेंद भी या एक रन भी मैच पलट सकता है. मैच को जीत में, हार में तब्दील कर सकता है. जी हाँ, यहाँ पे क्या होगा, इट्स अ नो बॉल. फिर से एक बार आई है शामत गेंदबाजों की, क्योंकि अब अगली गेंद होगी फ्री हिट. और फिर से एक बार फ्री हिट खेलने का मौका किसे मिलेगा. विघ्नेश कटोर इसी इनिंग में दूसरी मर्तबा फ्री हिट खेल रहे हैं. नहीं, मगर इसके पहले भी फ्री हिट का ज्यादा फायदा उठाने में नाकाम रहे. इस मर्तबा भी एक ही रन मिलेगा. मगर यहाँ पे राज दारवे की तारीफ तो बनती है. वेरी वेल डन राज, जिस तरह से आपने मैनेज किया है, जिस तरह से आपने मेहनत की है. मगर राज दारवे ने बहुत ज्यादा रन खर्च किए हैं. यहाँ पे कमबैक तो करना होगा, कमबैक करेंगे, क्योंकि उनमें अच्छी गेंदबाजी करने की कला भी है. अलग अलग विविधता उनकी गेंदबाजी में देखने को मिलती है. कभी ऑफ कटर, कभी लेग कटर, कभी फास्टर वन, कभी स्लोवर वन. जी हाँ, फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद इस मर्तबा जड़ में डालने का प्रयास किया था और उसे खोद कर खेला था. कारपेट के सहारे डीप मिड विकेट की दिशा में गेंद ट्रैवल हो रही थी. मिलेगा मात्र एक ही रन. अतिशय चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर व्हाईट बॉल पडला, नो बॉल पडला. तदनंतर सुद्धा चांगलं कमबॅक केलेलं आहे राज धारवे याने. धावसंख्या बघतोय धावपळकावर 72 धावा झाल्यात. तब्बल 3 फ्री हिटचा सामना केला होता विघ्नेशने, परंतु त्यावेळेला त्याला यश मिळालं नाही. याही वेळेला अतिशय चांगल्या पद्धतीने प्लिक करतोय. चेंडू डीप मिड विकेट क्षेत्रात एक घेतलेली आहे. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न केला जातोय, सक्सेसफुल ठरतोय, कारण त्या ठिकाणी थ्रो जो आहे ना तो थोडासा कमजोर पडतोय. 2 धावा मिळतात. या सिंगलचं कन्व्हर्शन अतिशय चांगल्या पद्धतीने डबल्स मध्ये केलेलं आहे. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट्सच्या दोन्ही फलंदाजांकडून बघायला मिळालेली आहे. 74 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. शेवटचे 2 चेंडू या इनिंगचे आपण पुन्हा स्क्रीनवर बघू शकतो. 101 मान्यवर त्या ठिकाणी बसलेले आहेत. गिरीशजी पाटील, त्याचप्रमाणे प्रकाशजी पाटील, वालेकर साहेब, कवळे साहेब त्या ठिकाणी बसलेले आहेत.
पुढचा चेंडू रडार मध्ये आलाय, चांगल्या पद्धतीने भिरकावून दिलाय. चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. आणखी एक विघ्नेश कटोरच्या बॅट मधून आलेला घनानाती फटका, षटकार. नियोजनाचा बादशाह ग्रेट आमदार महेंद्र दळवीचे, आमदार महेंद्र दळवीचे, आमदार महेंद्र दळवीचे. शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. धावफलकावर धावसंख्या झालेली आहे 80 धावा. आता मात्र राज धारवेला थोडीशी आपली स्ट्रॅटेजी बदलावी लागणार, कारण विघ्नेश कटोरच्या तुम्ही समोर चेंडू टाकू शकत नाही आहात. विघ्नेश ने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की है, सोच समझकर बल्लेबाजी की है. मैंने कहा था ना कि एक होता है पैशन, एक होता है पेशेंस. यहाँ पे उनका पैशन तो है, हम सभी का पैशन है, मगर पेशेंस रखना बहुत जरूरी. सलामी बल्लेबाज के रूप में आए थे और मिनट के साथ यहाँ पे खेलना पसंद किया. 13 गेंदों का सामना किया, 200 के बैटिंग स्ट्राइक रेट से बल्लेबाजी. 26 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और ये अंतिम गेंद के ऊपर भी आया है बुलंदी, छक्का. प्रीमियर लीग भरली परफेक्ट, प्रीमियर लीग भरली परफेक्ट, प्रीमियर लीग भरली परफेक्ट. 3 वर्ष दमदार प्रवास आता सुरू आहे सलगे, 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलग. वीर दमदार आमदार जागतिक प्रीमियर लीग. वीर दमदार. शेवटच्या 2 चेंडूंवर अतिशय जबरदस्त पद्धतीने फलंदाजी करत 2 अफलातून षटकार मारले. शेवटचा षटकार बघा यासिन सर, स्टेडियमच्या बाहेर जाऊन विसावतोय. अतिशय जबरदस्त ताकद होती, नजाकत होती आणि या 2 षटकारांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती तब्बल 86 धावांपर्यंत. आणि जे टार्गेट त्यांनी जे अचीव केलं होतं ना, ज्या धावा त्यांना काढायच्या होत्या, जे त्यांनी विचार केला होता त्या धावांपर्यंत संघ येऊन पोहोचलोय. या ठिकाणी बघतो आपण स्क्रीनवर बघू शकतो 7 स्टार्स मधल्या 2 रणरागिणी, 2 मोहिनी ताई या ठिकाणी समोर आपल्या स्क्रीनवर कॉमेंट्री आहे. बॉक्स आभार आहेत. पुढील सामना लक्ष्मी विला साखर कोळीवाडा विरुद्ध अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवास. लक्ष्मी विला साखर कोळीवाडा संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवास आपल्या संघाचा कर्णधार त्वरित टॉस बॉक्स मध्ये पाठवून द्या. तसेच या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी विनंती आहे सन्माननीय विशालदादा जुईकर आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होणार आहे. नक्कीच लक्ष्मी विलास साखर कोळीवाडा वर्सेस अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवास असा हा दुसरा सुपर 8चा सामना होणार आहे. खूप सुंदर माहोल बनलेला आहे. सर्व क्रीडा रसिकांचा उदंड प्रतिसाद या क्रीडा स्पर्धेला लाभतोय. अलिबाग मुरुड रोहा मर्यादित ही क्रिकेट स्पर्धा रायगड जिल्हा नवे महाराष्ट्रामध्ये दुमदुमलेली ही स्पर्धा संपूर्ण भारतामध्ये या स्पर्धेने अतिशय नावलौकिक मिळवलेला आहे. सर्वाधिक पारितोषिकांची ही स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेने खरंच अलिबाग मुरुड रोहेकरांच्या सर्व खेळाडूंना एक जबरदस्त प्लॅटफॉर्म दिलेला आहे. नुसता प्लॅटफॉर्म नाहीये तर इतका मोठा प्लॅटफॉर्म आहे की या खेळाडूंना चांगल्या पद्धतीने स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी दिलेली आहे. मी पुन्हा एकदा विनंती करतोय नागेश्वर आवास टीम कॅप्टन कैवल्य पाटील लवकरात लवकर प्रेझेंटेशन बॉक्स जवळ यायचं आहे. जर इनिंग सुरू झाली तर प्रतिस्पर्धी संघाच्या संघनायकाला टॉस येस कैवल्य इथे आलेला आहे. सो विशालदादा जुईकर मी तुम्हाला विनंती करतोय फहद कळबसकर अर्थातच लक्ष्मी विलास साखर कोळीवाडा कॉल करणार आहेत. एका बाजूला कैवल्य पाटील या सीझन मध्ये अर्थातच एक बाईक जिंकलेली आहे. गेल्या वर्षी बेस्ट बॅटरचा किताब फहदने या सीझन गेल्या वर्षीच्या सीझन मध्ये कमावला होता. सो दोघांकडे सुद्धा अबिलिटी आहे. दोघं हे करू शकतात पण जिंकणार कोण आणि त्याच प्रतीक्षेमध्ये आपण आहोत. करूयात या हाय व्होल्टेज सामन्याचा टॉस जिथे विशालदादा जुईकर यांना मी विनंती करतोय. हेड कॉल केलाय आणि हेड पडलेला आहे. अर्थातच लक्ष्मी विलास साखर कोळीवाडा टॉस जिंकलेला आहे. फहद काय डिसिजन असेल? फिल्डिंग करू आम्ही. एकंदरीत कालचा तुझा प्रवास बॅटिंग चांगली होत नव्हती परंतु बाकीचे फलंदाज खूप चांगले खेळत होते. आज चांगला खेळला, साथ मिळाली सौरभची
आणि त्यानंतर तुम्ही एक जबरदस्त विजय प्राप्त केलात. पण हा महत्वाचा सामना आहे. समोरील संघ ज्यांनी 44 धावां काळ डिफेंड केल्या होत्या, त्यामुळे त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही त्यांना किती धावांवर रोखण्याचा प्रयत्न कराल? आम्ही जास्तीत जास्त त्यांना 50 मारायचा म्हणजे टार्गेट आम्ही सेट करण्याचा प्रयत्न करू की त्यांची बॉलिंग साईड चांगली आहे आणि बॅटिंग साईड सुद्धा चांगली आहे. एकंदरीत अशा कोणत्या खेळाडूवर विश्वास आहे जो की या मॅच मध्ये ट्रम्प कार्ड म्हणून आउट ऑफ सिलेबस म्हणून तुमचा फायदेशीर साबित होऊ शकतो तुमच्या संघाला? ट्रम्प कार्डाचा नाही, सर्व चांगले प्लेअर आहेत आणि सर्व चांगले करतायत आणि मला माझा फॉर्म सुद्धा परत आला आहे. हे माझे चाहत्यांसाठीच आहे की माझा फॉर्म आला आणि सर्वांचा आशीर्वाद आहे. थँक्यू सो मच. कैवल्य तुमच्याकडे वळतोय. कालचा सामना अविस्मरणीय होता. म्हणजे तुमच्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये कदाचित असं खूप क्वचित सामने आहेत जे लक्षात राहावेत आणि तो सामना होता. त्या सामन्याबद्दल ऐकायला आवडेल आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? वारा आहे आज, त्याच्यामुळे 70-75 टार्गेट ठेवू आम्ही. एकंदरीत मी असं विचारेन, जर टॉस जिंकला असता तर डिसिजन काय घेतला असतात? बॅटिंग. ओके, जे पाहिजे होतं ते दोनही संघांना मिळालेलं आहे. टॉस जिंकलाय लक्ष्मी विलास साखर कोळीवाडा या टीमने. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सुपर 8 मधून सुपर 4 मध्ये जाणारा या चालू असलेल्या मॅच मधून पहिला संघ मिळणार आहे. पण सेकंड इनिंगचा खेळ प्रगती पथावर असणार आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा, ऐकत रहा. वीर दमदार आमदार प्रीमियर लीगचा हा जबरदस्त थरा. जाऊयात थेट कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेला. स्टे ट्यून विथ अस. थँक्यू सो मच. धन्यवाद कपिल. चलिए दोस्तों, मैं यासीन मर्चेंट फिर से एक बार आप सभी को ले चलूंगा इस शानदार खूबसूरत मैदान पर. आकाश तौसालकर अपना निजी पहला ओवर लेके आए हैं. आकाश तौसालकर तेज तर्रार गेंदबाजी करने के लिए जाने जाते हैं. चौल से बिलोंग करते हैं. एक अच्छे ऑलराउंडर के हैसियत से देखिए, मुझे आज भी याद है इसी साल श्रीवर्धन के बोरली के मैदान पर इस खिलाड़ी ने मुंबई के खिलाड़ियों को के सामने जिस तरह से बल्लेबाजी की थी ना, कमाल की बल्लेबाजी की थी. एज अ आइकॉन के रूप में वहां पे खेलने गए थे. तो हमारे अलीबाग के खिलाड़ियों को इस तरह का प्लेटफॉर्म मिल रहा है और इसी वजह से उनके खेल में बहुत ज़्यादा सुधार हमें देखने को मिला है. क्योंकि बहुत सारे नाम मैं यहाँ पे गिनवा सकता हूँ जो एज अ आइकॉन के रूप में इस तहसील के बाहर खेलने के लिए जाते हैं. मुरुड में जाते हैं, श्रीवर्धन में, मसला में, मानगांव में और उसी के साथ महाड़ में. इस बीच लेग बाय के रूप में ये 1 रन 2 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. मगर हर ओवर में विकास 17.50 का यहाँ पे औसत आपको मेंटेन करना है. तो 30 गज के दायरे का फायदा उठाना होगा. इन पहले 2 ओवर में कम से कम 35 से 40 रन अगर जोड़े जाएंगे तो फिर आपके पास एक चैलेंज ओवर भी है और इसी वजह से इस ओवर में रन आना बेहद जरूरी. हे दोन्ही खेळाडू एकाच पट्ट्यामधले आहेत. चौल मधला एक खेळाडू आहे, दुसरा थेरोंड्यातला आहे. त्यामुळे दोघांनाही एकमेकांची बलस्थानं माहीत आहेत आणि अजय चौलकर सुद्धा त्याच धाटणीचा फलंदाज आहे. राऊंड विकेटचा मारा, योग्य टप्प्यावर गोलंदाजी करतोय. यॉर्कर लेन डिलिव्हरी होती, ऑफ स्टंप पिचिंग, ऑन साईडला खोदून काढण्याचा प्रयत्न. मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेरीला आहे. रोहित त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय आणि फक्त एकच धाव मिळते या चेंडूवर सुद्धा. ह्या दोन्ही फलंदाजांना माहिती आहे. राज धारवे सुद्धा त्याच विभागातला आहे. मुरुड तालुक्यातील एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून त्याची ख्याती आहे आणि आज त्याला या मॅचमध्ये जर जिंकायचं असेल, सुपर 4 बक्षीसपत्र होण्याचं असेल, सेमीफायनलमध्ये जायचं असेल तर आज मात्र कमालीची कामगिरी उंचवावी लागेल. आकाश तौसाळकर पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीची मार्कवर. क्या बात आहे आकाश, अतिशय चांगली गोलंदाजी. जी मागच्या मॅचमध्ये सुरुवात केली होती ना, तशाच पद्धतीने खेळ त्याच्याकडून बघायला मिळतोय. चांगला चेंडू होता. 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालेला आहे आणि 4 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. मोस्टाई के एंड पर राज धारवे, मैन फ्रॉम सर्वे. मुरुड तहसील में एक छोटा सा गांव है काशीद के आगे. और अजय चौलकर थेरोंडा से बिलोंग करते हैं. चौल से बिलोंग करने वाले आकाश तौसालकर गेंदबाजी कर रहे हैं. आहा, फुदर लेन, तेज तर्रार, परफेक्ट यॉर्कर और वो भी वाइड यॉर्कर. हालांकि ड्राइव करने की कोशिश की बल्लेबाज अजय ने, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं थी. फिर से एक बार यहाँ पे बिंदी गेंद जैसे जैसे आएगी ना, या सिंगल रन आएगा ना, तो फिर बल्लेबाजों के ऊपर का मनोवैज्ञानिक दबाव बढ़ेगा. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण बघतो जयेंद्र बलकवडे यष्टीरक्षण करतोय आणि त्याला माहिती आहे अजय चौलकर कोणकोणत्या ठिकाणी खेळू शकतो. त्या पद्धतीने त्याने क्षेत्ररक्षण
सजवलेला आहे, परंतु यावेळेला जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा डीप मिड विकेट किंवा काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्याच्यामुळे पुन्हा एकदा सिंगलच मिळेल. सिंगलचे काम होणार नाहीये, कारण 17चा तब्बल 17.5चा ॲव्हरेज आपल्याला धावा जमवायच्या आहेत. परंतु आकाश तवसाळकर जशा पद्धतीची फलंदाजी केली होती ना, तशाच पद्धतीने तो गोलंदाजी सुद्धा करतोय. म्हणून आपल्या विभागातील बेस्ट ऑलराऊंडरमध्ये त्याचं नक्कीच नाव आपण अलिबाग तालुक्यामध्ये जोडलेलं आहे. आणि आणखी त्याचं थोडंसं वन स्टेप वरती घेऊन जाऊया. धावसंख्या 5 धावा. और विकास आकाश तवसालकर, जी हाँ इसमें दबा फुल टॉस गेंद, मगर सीधा फील्डर के हाथों में खेल गए. मिड विकेट में एक आसान सा कैच. फर्स्ट विकेट डाउन. राज धारुवे बैक टू द पवेलियन. सारे इलाक्यात है चर्चेत, बोलतो एकदम लय दमदार आपला आमदार महेंद्र दलविशे. लय दमदार आपला आमदार महेंद्र दलविशे. देखिए आकाश तवसालकर है ना, हालांकि मैदान के अंदर अक्सर वो आक्रामक तेवर अपनाते हुए दिखाई देते हैं, मगर आप उनसे जब बात करोगे ना तो वो बहुत ही शर्मीले और बहुत ही मीतभाषी हमें नजर आते हैं. मगर जैसे ही उनके हाथों में गेंद आती है या बल्ला आता है, न जाने उनको क्या होता है, अपने आक्रामक तेवर में आते हैं. और यहाँ पे बल्लेबाजी तो बहुत ही बढ़िया की उन्होंने, और गेंदबाजी करने के लिए आए तो पहली ही विकेट अपने नाम किया. द गोल्डन आर्म, यही मैं कहूंगा आकाश तवसालकर के लिए. 5 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. पहला बल्लेबाज आउट होने के बाद अब दूसरे बल्लेबाज आए हैं यश जंगली. ये भी थेरोंडा से बिलोंग करते हैं. यश जंगली यंगस्टर खिलाड़ी है, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हैं. थेरोंडा के हरेश्वर मैदान पर इस खिलाड़ी को मैंने बल्लेबाजी करते हुए देखा है. कमाल की बल्लेबाजी कर सकते हैं. आज यश को, अपने टीम को यश दिलाने के लिए बहुत ही अच्छी और उसी के साथ साथ आक्रामक बल्लेबाजी यहाँ पे दिखानी होगी. यश जंगली, अजय चेऊलकर हे थेरोंडा विभागामधील खेळाडू आहेत. आणि यष्टीरक्षक अतिशय बुद्धी चातुर्याचा नेहमी वापर करत असतो, कारण जयेंद्र बलकवडेला माहिती आहे हे कोटे कोटे मारतील फटके, आणि त्या पद्धतीने त्याने क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. गोलंदाजाला सांगतोय तो कशा पद्धतीने गोलंदाजी करायची, त्याबद्दल त्याने धडे दिलेले आहेत. आणि क्षेत्ररक्षणाची सुद्धा व्यूहरचना बघतोय. डावखुरा फलंदाज अजय चेऊलकर. आता मात्र त्याला चांगलं कमबॅक करावं लागेल, कारण समोरचा गोलंदाज आहे ना तो विनय पाटील आहे. घोटवडे गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू, ज्याने गतवर्षी फायनलमध्ये अंतिम सामन्यात 11 धावा डिफेंड केल्या होत्या असा हा गोलंदाज. पहिला चेंडू, क्या बात है. त्याने जो शेवटच्या क्षणाला हुंकार भरला ना, तो स्टंप माईकच्या त्यामध्ये आवाज आला आणि आपल्यापर्यंत तो आवाज सुद्धा पोहोचला होता. अतिशय चांगली सुरुवात त्यांनी या दुसऱ्या षटकाच्या, या दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर तरी मात्र नक्कीच केलेली आहे. विनय पाटिल की एक्शन देखिए, हाई आर्म एक्शन है, और उसी के साथ ऊपर वाले ने तकरीबन 6.2 फुट ऊंचाई बख्शी है. उसका फायदा उठाते हुए, मगर इस मर्तबा ऑफ वाली बनाकर उसे उड़ाया है बॉलर के सर के ऊपर से तीर की तरह सीधा ये सिक्सर. किती आले तर गेले पण होणार नाही असं नियोजन. होणार नाही असं नियोजन, होणार नाही असं नियोजन. अलिबाग तालुका रायगड जिल्ह्यामध्ये तुम्हीच ठरलेत नंबर 1. तुम्हीच ठरलेत नंबर 1. तुम्हीच ठरलेत नंबर 1. पेण तालुक्यामधील वडखल गावातील आमचे मित्र रवींद्र पाटील यांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा पाठवलेल्या आहेत, आणि ते थोड्या वेळातच या सामना बघण्यासाठी वडखलवरून या ठिकाणी पोहोचलेले आहेत. धन्यवाद रवी. या ठिकाणी आपण बघतोय सामना अजय चेऊलकर याने पहिला चेंडू डॉट गेल्यानंतर त्याला माहिती आहे आपल्याला आता कमबॅक करावा लागेल. अभी नाही तो कभी नाही. पॉवर प्लेमध्ये त्याच्यावर हल्ला चढवावा लागेल. आणि विनयचा पुढचा चेंडू लगेच त्याने हाफ वॉलीवर घेतला आणि भिरकावून दिला होता लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, थोडा वेळ हवेत होता. धाव घ्यायची किंवा नाही घ्यायची या विवंचनेमध्ये यश जंगलीने क्रीज सोडलं होतं. यश पोहोचला होता, परंतु अजय चेऊलकर फक्त चेंडूकडे बघत राहिला होता. यश जंगली त्या ठिकाणी आला होता, पण तो सुदैवी ठरतो यश की क्षेत्ररक्षक कॉमेंट्री बॉक्स आमदार साहेबांच्या माध्यमातून एक विशेष बक्षीस या ठिकाणी मी जाहीर करतोय. वीर आणि आमदार साहेबांचे जे पोस्टर्स लागलेत ना, आणि वीरचे जेवढे सगळे पोस्टर्स लागलेले आहेत, त्या पोस्टर्सला जर कोणी 6 मारून टच केलं ना, म्हणजे षटकार जर सरळ जाऊन त्या पोस्टर्सला लागला, तर प्रत्येक षटकारासाठी
2,000 रुपयाचं पारितोषिक आमदार साहेबांच्या माध्यमातून असेल आणि अजय चौलकरने आत्ताच तो कारनामा केलाय, त्याला 2,000 रुपयाचं पारितोषिक आमदार साहेबांच्या माध्यमातून आलेलं. अजून स्पर्धा संपायला भरपूर वेळ आहे, परंतु आमदार साहेबांच्या माध्यमातून अजून किती घोषणा होतील हे आपण मात्र इमॅजिन करू शकत नाही आहेत. कारण प्रत्येक वेगवेगळी योजना त्यांच्या डोक्यामध्ये असते आणि नेहमी त्या अंमलात आणण्याचं नेहमी काम त्यांच्याकडून सुद्धा होत असते. आणि त्यांच्या आपण बघतोय त्यांच्या बाजूला बसलेले आहेत वडकल गावचे माजी सरपंच राजेशजी मोकल या ठिकाणी या स्पर्धेसाठी आलेले आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर मुंबईवरून लालबागवरून मंत्रालयीन आमचे मित्र शेडगे साहेब सुद्धा आलेले आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या निमित्ताने. अतिशय रोमहर्षक सामना होणार यात कोणतीही शंका नाही आहे. 12 धावा झालेल्या धावपळकावर आणि 1 विकेट गेलेली आहे. हमेशा आमदार महेंद्र शेठ दलवी के साथ रहने वाले विकास साखरकर, उनके बॉडीगार्ड, हमसे ज़्यादा आप नज़दीक होते हो और उनकी मानसिकता, उनकी सोच और उनका स्वभाव किस तरह से है ये आप ज़्यादा जानते हो, इसमें कोई शक नहीं है. 12 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, मगर ये मैच किसके पक्ष में जाएगा, कमाल की गेंदबाजी हो रही है विकास. जिस तरह से हमने सोचा था ना उसके बरक्स थोड़ा सा नजर आ रहा है, क्योंकि पहले तो बल्लेबाजी बहुत ही बढ़िया देखने को मिली. अजय चौलकर की टीम में भी एक से बढ़कर एक बल्लेबाज है, मगर कोई बल्लेबाज यहाँ पे चलता हुआ नहीं दिख रहा है. इसके पहले आपने देखा होगा अजय चौलकर ने किस तरह से पारी खेली. मुझे तो ऐसा लग रहा है कि वो मैन ऑफ द सीरीज के रेस में भी थे. इतनी कमाल की परफॉर्मन्स उनकी रही है. बरोबर आहे. अतिशय चांगला खेळ त्याच्याकडून पहिल्या सर्व मॅच मध्ये झालेला आहे. आकाश तवसाळकर सुद्धा तशाच पद्धतीने केलेला आहे. यावेळेला आपण बघितलं ना पंचांनी वाईट बॉल दिलेला आहे, परंतु अजय चौलकरने त्यांच्याकडे मागणी केलेली आहे की कदाचित हा चेंडू जो रेषा आहे ना त्याच्या सुद्धा पलीकडून नो बॉल असू शकेल अशी त्यांनी मागणी केलेली आहे. त्यासाठी पुन्हा आपण जातोय त्या ठिकाणी पंचांकडे, तिसऱ्या पंचांकडे रिफर केलेला आहे. त्या ठिकाणी आमचे कॅमेरामॅन अतिशय चांगल्या, ऑपरेटर अतिशय चांगल्या पद्धतीने, या ठिकाणी प्रेक्षक बघतोय अतिशय मोठ्या संख्येने आलेले आहेत आणि आपल्या प्रेक्षकात दाखवत आहेत आपल्या घरच्यांना सुद्धा किंवा सर्वांना की आम्ही मध्ये कॅमेरामध्ये आलेलो आहोत. अतिशय जबरदस्त सरपंच विजय घाणेकर सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. यावर्षी आपण या स्पर्धेच्या बाहेर नक्कीच गेलात, परंतु आपण पुढच्या वर्षीसाठी तुम्हाला शुभकामना आहेत आमच्याकडून. बहुत ज़्यादा तादाद में क्रिकेट के दीवाने, हमारे माँ बाप, प्रेक्षक यहाँ पे आए हैं. तमाम क्रिकेट के दीवानों का मैं दिल की गहराई से इस्तकबाल करता हूं, उनका शुक्रिया अदा करना चाहूंगा. यहाँ पे देखिए आपके स्क्रीन पर इट्स अ नो बॉल. नो बॉल इसका मतलब है अगली गेंद होगी फ्री हिट. जी हाँ, ये देखिए आपके स्क्रीन पर हमारे तीसरे अंपायर ने और हमारे कैमरामैन ने दिखा दिया. 12 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. दूसरा ओवर प्रगति पर नो बॉल का 1 रन यानी 13 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, मगर दिल्ली अभी बहुत दूर है. 87 रन आपको चेस करने हैं 5 ओवर में. निर्धारित 5 ओवर में आपको रन बनाने हैं. 30 गज का दायरा है, उसका फायदा उठाना है. जी हाँ, इसमें दबा ओवर पिच गेंद थी, मगर वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर तैनात है. फिर से एक बार एक ही रन पर संतोष करना पड़ेगा बल्लेबाजों को. एक रन से विकास काम नहीं बनेगा. कुछ न कुछ अलग और हटके यहाँ पे सोचने की जरूरत. 14 धावा धावपळकावर लागलेले आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सामन्यामध्ये रंगतता वाढवण्यासाठी या पॉवर प्लेच्या शेवटचा जो चेंडू आहे ना त्याच्यावर मोठा स्ट्रोक्स येणं गरजेचं आहे. अजय चौलकरला फलंदाजीमधील आक्रमकता वाढवावी लागणार आहे, परंतु वाढवताना आपली विकेट सुद्धा सांभाळावी लागणार आहे. चांगला चेंडू बॅक टू द बॉलर खेळून काढतोय आणि बघता बघता या दुसऱ्या म्हणजे पॉवर प्लेची षटकाची समाप्ती होते. अतिशय चांगलं षटक या ठिकाणी हाताळलेलं आहे ते विनय पाटील यांनी फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केलेल्या आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी दोन्ही गोलंदाजांनी या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये केलेली आहे. अप्रतिम असा हा सामना बघायला मिळतोय आणि धावसंख्येचं टार्गेट यासिन सर खूप मोठं आहे, 87 धावांचा आहे. त्याच्यामुळे ह्या तिसऱ्या षटकामध्ये हल्ला बोल करावा लागणार आहे, अन्यथा तुम्हाला ह्या आपला प्रवास जो आहे तो इथेच थांबवावा लागणार आहे. परंतु हा जर प्रवास थांबवायचा नसेल, सेमीफायनलमध्ये प्रवेश करायचा असेल, बक्षीस पात्र व्हायचं असेल किंवा जिमनी गाडी जर अजय चौलकर जर आपलं लक्ष असेल ना जिमनी गाडीवर, तर इथून तुम्हाला मार्गक्रमण करावं लागेल आणि मोठी खेळी साकारावी लागेल. जी हाँ, क्योंकि यही वक्त है वार पर पलटवार करने का, नहले पे दहला देने का. इस ओवर में अगर आपने 20 रन बनाए ना तो आपको 25 रन मिल सकते हैं, और यहाँ से जो रन और गेंदों में जो फासला है ना वो कुछ हद तक यहाँ पे मिटा सकते हो.
इस ओवर में रन आने बेहद जरूरी। ये देखिए चैलेंज ओवर, और ये ओवर लेके आए हैं फिर से एक बार कप्तान आकाश तौसाळकर। धीरे धीरे ये मैच गेंदबाजी करने वाली टीम के पक्ष में थोड़ा सा झुका हुआ, मगर इस ओवर में रन जरूर आएंगे ऐसा प्रतीत होता हुआ। मगर इसी बीच सीधा फील्डर को ढूंढ लिया है रोहित के हाथों में ये कैच, और इसी के साथ और एक बल्लेबाज बैक टू द पवेलियन। लोणारीच्या ग्राउंडवर खेळाडू लावतील लाग, लोणारीच्या ग्राउंडवरी खेळाडू लावतील आग, हेरवीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग, अरवीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग। जिसके साये में सारी दुनिया है उसका साया नजर नहीं आता, जिसके साये में सारी दुनिया है उसका साया नजर नहीं आता। यूं तो झोलियां सबकी भर रही है मगर देने वाला नजर नहीं आता। ये मैच किसके पक्ष में जाएगा, ये मैच किसको मिलेगा? मैंने इसके पहले कहा, देखिए आपके स्क्रीन पर फिर से एक बार ये बहुत ही मासूम और खूबसूरत चेहरे, और इसी के साथ हमारे ये मेहमानों का तांका लग चुका है। मुख्य मंच पर ढेर सारे दमदार आमदार महेंद्र शेठ दड़वी, इनको चाहने वाले पूरे तहसील से, मुरुड तहसील से भी लोग आए हैं। यहाँ पे भरत शेठ बेलो से इनकी भी आमद हो चुकी है, उनका भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा। मगर बल्लेबाजी करने वाली टीम संकट में घिर चुकी है, मात्र 14 रन स्कोर कार्ड पर 2 विकेटों के नुकसान पर। जयेश सुरेकर यावेळेला नवीन बॅटर मैदानात येतो आणि पहिल्याच चेंडूवर जोरकस मारण्याचा प्रयत्न करतोय। त्या ठिकाणी ऋतुराज भाभी क्षेत्ररक्षण करत होता, स्वीपर तैनात केला होता ऋतुराज भाभीच्या रूपाने, आणि त्याने एक धाव मात्र रोखू शकलेले नाहीये। धावसंख्या झाली 15 धावा। अतिशय जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या भेटीला येणारा असं वाटत होतं, परंतु सामन्यामधील जे अंतर आहे ना ते मात्र थोडं आता वाढत चाललेलं आहे। विजयामधील अंतर हे मात्र अजय चौलकरला दूर काढावं लागेल। 16 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे। हे टार्गेट पूर्ण करायचं आहे, परंतु यावेळेला बॅटची कडा घेतली आणि चेंडू मात्र गेले तो डीप बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रात। दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न, थोडासा लेझीपणा दाखवला क्षेत्ररक्षकांनी आणि त्या लेझीपणामध्ये थोडासा ढिलाई दाखवली आणि त्याचा फायदा उचलला दोन्ही फलंदाजांनी आणि 2 धावांमध्ये कन्व्हर्शन केलेलं आहे। धावसंख्या किती झालेली आहे या षटकामध्ये? 3 धावा। 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे। आता उर्वरित 3 चेंडूंमध्ये कमीत कमी 7 धावा येणं गरजेचं आहे, जेणेकरून हे चॅलेंज पार केलं जाईल। आणि धावसंख्या धावफलकावर लागलेली ती फक्त 17 धावा। अतिशय महत्त्वपूर्ण लढत आहे आणि बघूया काय घडणार। याही वेळेला परत पंचांनी थर्ड अंपायरला रेफर केलेला आहे, 9 चेंडू आहे की नाही यासाठी, परंतु तोपर्यंत आपल्याकडे वेळ आहे। त्याच्यामुळे ज्या खेळाडूंचा, कबड्डी खेळाडूंचा जो सन्मान होणार आहे ना, त्यांची मी नावं आपल्या समोर वाचून दाखवतोय। महाराष्ट्र संघातील खेळाडू ज्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येणार आहे ते खेळाडू म्हणजे अनुराग सिंह कर्णधार आहे, राज जंगम उपकर्णधार संघाचा मिथुन मोकल, and it's a no ball free hit, मिथुन मोकल, ऋतिक पाटील, अभि भोईर, राज मोरे, पारस शिर्के, नीरज मिसाळ, समीर हिरवे, अनुज पाटील, पार्थ ठाकूर, दर्शन भिंगे, निखिल शिर्के आणि समाधान मोरे। संघ प्रशिक्षक प्रमोद म्हात्रे, व्यवस्थापक सचिन पाटील, या सर्वांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे। 17 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अब इस ओवर की 3 गेंदें, हाँ ओवर पिच गेंद भी से एक बार सीधे बल्ले से खेला है और इस बीच 2 खिलाड़ियों के बीच में निकल गई है गेंद। मिलेंगे यहाँ पे पूरे के पूरे 4, यानी अब यहाँ से 10 रन बन सकते हैं विकास, जिसकी बहुत सख्त जरूरत। एक चौका यहाँ पे आने के बाद आत्मविश्वास जरूर बढ़ेगा। कप्तान और बल्लेबाज अजय, जी हाँ इस मरतबा बाउंसर थी और उसे खेला है, गेंद कहीं और निकल गई है। डीप बैकवर्ड स्क्वायर लेग में फील्डर तैनात, बहुत ही बढ़िया फील्डिंग का मुजाहरा, और इसी के साथ कप्तान मैदान से बाहर। रायगड जिल्ह्यात पहिल्यांदा खरोखर बक्षीस ठेवलेत 1 नंबर, बक्षीस ठेवलेत 1 नंबर, बक्षीस ठेवलेत 1 नंबर। दोन फोर व्हीलर बाईक 3, जिमनी गाडी आणि थार, जिमनी गाडी आणि थार, जिमनी गाडी आणि थार।
आमचा महेंद्र शेठ आयोजनात कधीच नाही डगमग आहे साऱ्यांचा नेता लाडका शिवसेनेचा ढाण वाघ देखिए 22 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। हालांकि अपडेट में थोड़ा सा टाइम यहाँ पे जा रहा है, मगर इसी बीच एक बहुत ही बड़ा झटका लग चुका है। विकास अजय चौलकर के ऊपर बहुत बड़ा भरोसा था और बहुत बड़ी जिम्मेदारी थी, मगर यहाँ पे कमाल की गेंदबाजी की है। यहाँ पे आकाश तौसालकर की तारीफ तो बनती है। आकाश तौसालकर या स्पर्धेमध्ये त्याने अफलातून खेळ केलेला आहे। बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग या तिन्ही क्षेत्रामध्ये जबरदस्त अशी कामगिरी केलेली आहे आणि कदाचित त्याचा रोख असावा की समोर जी तळपती गाडी आहे ना त्याच्यावर सुद्धा त्याचं नक्कीच लक्ष असावं, परंतु बघूया। आणि त्यासाठी मात्र या मॅचमध्ये त्यानं जिंकणं आवश्यक आहे। चांगला चेंडू, चॅलेंज पार होणार करणारा हा चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषा पार। आलेला नवीन बॅटर ज्याच्या बॅट मधून निघालेला हा पहिला खणखणीत असा चौकार। वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग 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 26 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत 13 चेंडू आणि 61 धावांची आवश्यकता आहे। हा चांगला चेंडू, ब्लॉक होल चेंडू, जोरदार अपील केलं जातंय, परंतु प्रथम क्षणी वाटते की बॅटची एज घेऊन गेलेला आहे चेंडू। बॅटची एज घेतली कदाचित आणि तो पॅडवर आदळलेला आहे आणि पंचांनी त्या ठिकाणी त्यांना सांगितलेलं सुद्धा आहे। बघता बघता हे चॅलेंज षटक सुद्धा समाप्त झालेलं आहे। धावसंख्या धावफलकावर ही बघा, उद्याचा जो सामना आहे, उद्याचा जो एक्झिबिशन मॅच आहे त्यासाठी खेळाडूंना आणण्यासाठी आपण बघतोय एक सुंदरशी बस या ठिकाणी तैनात केलेली आहे। वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2026 मध्ये या आमचं MD फाउंडेशन जे आहे ना, जे आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी कामगिरी करतोय, जे आदितीताई दळवी नाईक यांच्या नेतृत्वाखाली काम करते। बघा, बस अतिशय झलालती बस आहे, जबरदस्त वाहन या ठिकाणी ठेवलेलं आहे। ज्या पद्धतीने IPL किंवा इंटरनॅशनल खेळाडू सामन्यामध्ये एंट्री करतात तशाच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला ती बस बघायला मिळालेली आहे। क्या बात आहे, काय लाजवाब या ठिकाणी एकदम जबरदस्त असं ॲटमॉस्फिअर उद्या नक्कीच निर्माण होणार आहे। तरीही माझी प्रेक्षकांना विनंती आहे, मायबाप प्रेक्षकांना, की सामना जरी किती वाजता चालू होणार असेल तरी तुमची सीट मात्र लवकर बुक करून घ्या। या ठिकाणी बघा, आमदार साहेब सुद्धा दाखवत आहेत की या ठिकाणी ती बस आपल्यासाठी भेटीला येणार आहे आणि त्या बाजूलाच त्यांच्या बघताय त्यांच्या धर्मपत्नी आहेत। आणि महत्त्वाचं काय तर त्यांचा सामना नंतर आहे, याच्या मॅच नंतर 7 स्टारच्या मालकीनबाई या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा संपूर्ण संघ, त्यांच्या कन्या या ठिकाणी जुईलीताई सुद्धा बसलेल्या आहेत आणि त्यांचे सुद्धा या ठिकाणी आम्हा सर्वांना आणि या खेळाडू सुद्धा खूप खूप सारे आशीर्वाद आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही आपण स्पर्धा बघतोय। अतिशय जबरदस्त सामना या ठिकाणी भेटीला येतोय प्रेक्षकांच्या। 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 31 धावा। 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आणि 56 धावांची आवश्यकता आहे। आणि विकास, आपण पाहतोय मुख्य मंचावरती सन्माननीय सरपंच साहेब सुद्धा बसलेले आहेत आणि उद्याचा सामना अर्थात प्रेक्षणीय सामना असणार आहे तो अर्थातच रेस्ट ऑफ इंडिया विपक्ष बेस्ट ऑफ महाराष्ट्र। आणि मगाशी जी बस आपल्याला इथे दाखवण्यात आली त्याच बसमध्ये हे दोन्हीही संघ अगदी थाटामाटामध्ये इथे येणार आहेत आणि त्या सर्व खेळाडूंचा आपल्याला प्रेक्षणीय सामना, याची देही याची डोळा, त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि त्यांचा खेळ पाहण्याची संधी जी आपल्याला दिलेली आहे ती आपल्या सर्वांचे लाडके आमदार सन्माननीय महेंद्र शेठ दळवी यांनी। सो आपण त्यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करूया आणि वळूया पुन्हा एकदा या मैदानाकडे। यासिन सर महत्त्वाचं काय माहिती आहे, जे खेळाडू आहेत ना त्यांची निवड या स्पर्धेच्या प्रमुख आयोजिका आहेत ना आदितीताई नाईक दळवी यांच्या माध्यमातून केलेली आहे। त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने खेळाडूंची निवड केलेली आहे। एक एक खेळाडू महाराष्ट्रातून भारतातून निवडलेला आहे आणि हा क्या बात आहे, रोहित पाटील कमबॅक करतोय। चांगला पहिला चेंडू, ऑफ स्टंप पिचिंग डिलिव्हरी होती, अतिशय चांगली योग्य टप्प्यावर टाकली होती आणि जयेश सुरेकर कडे या चेंडूवर उत्तर नव्हतं, निर्धाव चेंडूची सांगता। और ये पहली ही गेंद जो थी ना वो वाइड यॉर्कर इतनी परफेक्ट थी। जी हाँ, इस मर्तबा गेंद आई है उनके स्लॉट में और उसे पहुंचा दिया पार्किंग प्लॉट में।
जयेश सुरेकर के बल्ले से ये लंबा हिट 6। साऱ्या इलाक्यात है चर्चेचं, बोलतो एकदम लय दमदार आपला आमदार महेंद्र दलवीशे. लय दमदार आपला आमदार महेंद्र दलवीशे. देखिए अभी भी इस मैच को हम जीत सकते हैं, उम्मीद की किरण यहां से जग रही है, क्योंकि जयेश सुरेकर जब तक मैदान में रहेंगे रन बारिश की तरह छमाछम बरसेंगे। अभी अभी एक बहुत ही बढ़िया स्ट्रोक तो आया, मगर मनोवैज्ञानिक दबाव जिसका मैं बार बार जिक्र करता हूं, देखिए मनोवैज्ञानिक दबाव फिर से एक बार रोहित पाटिल जैसे एक्सपीरियंस खिलाड़ी के ऊपर भी आता है। मैंने कहा ना, डर सबको लगता है, गला सबको सूखता है। यहाँ पे वाइड के रूप में एक अतिरिक्त रन मिलेगा, 38 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 3 विकेटों के नुकसान पर जीतने के लिए 87 चाहिए। इसमें दबाव उल्टे हाथ से खेल दिया है, ओहो हो, ये भी आया, बड़ा स्ट्रोक, 4 रन। आहे बोलेंको एकदम क्लास, बोलतात सारे त्याला बोलतात सारे त्याला बोल, बोलतात सारे त्याला बोल. अरे होती है एंट्री उसकी झकास, पैठण नावाची आहे हो खास. 9 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि 45 धावांची यासिन सर आवश्यकता आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूवर मोठा स्ट्रोक्स येणं गरजेचं आहे. चौकार किंवा षटकार प्रत्येक चेंडूवर पाहिजे म्हणजे पाहिजे, अशा पद्धतीची सिच्युएशन आलेली आहे. रोहित पाटील पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे, सिंगल मिळालेली आहे, दुसरी काढण्याचा प्रयत्न केला जातोय दोन्ही बॅटर्स कडून आणि तो प्रयत्न यशस्वी सुद्धा ठरतोय. धावसंख्या बघा 2 ने वाढते झालेली आहे, धावसंख्या 44 रन्स. आता आवश्यकता आहे ती 8 चेंडू आणि 41 धावा. बघा कशा पद्धतीने सामना होता, कुठे सामना आलाय, कुठे 42 धावा. काय कमी धावसंख्या नव्हती उभारली, परंतु समोरचं जे लक्ष आहे ते सुद्धा मोठं आहे. ते तब्बल मोठं लक्ष म्हणजे 87 धावांचं चेस करतो, त्यामुळे प्रत्येक धाव्यामध्ये 18 धावा काढणं नक्कीच गरजेचं होतं, परंतु तसं झालेलं नाही आहे. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ गुडलेन पद्धतीचा चेंडू, जयेश सुरेकर सुद्धा प्रयत्न करतायत या सामन्याच्या विजयापर्यंत पोहोचण्याचं. त्यांच्या बॅटमधून आणखी एक घणाघाती स्ट्रोक्स बघायला मिळतोय. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये, सीमारेषा पार, आणखी एक बहारदार षटकार. पैठण नावाची आहे हो खास, पैठण नावाची आहे हो खास. होती फिदा पाहुणदार, मेहनती जमती खेळ. हे होती फिदा पाहुणदार. इस छक्के की सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 42, यानी तकरीबन आधा सफर यहां से तय हो चुका है। मगर मैं बात करना चाहूंगा यहाँ पे विकास, जयेश सुरेकर ही गेंदबाजी के मार्ग पर थे और कैच लपकने की कोशिश उन्होंने की, मगर वो कैच ड्रॉप हुआ था आकाश तौसाळकर का। अगर वो कैच लपकने में कामयाब होते ना तो अब यहाँ पे ये सिचुएशन बहुत अलग होता। आता सिच्युएशन कशी आहे बघा, 50 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत, 7 चेंडू 37 धावा होत्या आणि चांगला चेंडू बघायला मिळते, एक धाव काढली जाते, कारण महत्वपूर्ण आहे ही एक धाव, कारण अजूनही आशा सोडत नाहीयेत संघ जयेश सुरेकर आणि त्याचा संघ सहकारी, कारण 51 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि आवश्यकता किती आहे असेल सर, तर 6 चेंडूंवर 36 धावा, म्हणजे आव्हान अवघड आहे परंतु नामुमकिन नाहीये। 6 षटकार मारले तर मात्र सामन्यामध्ये वेगळं काही चित्र दिसू शकतं। कॉमेंट्री बॉक्स थोडासा वेळ तुमचा घेतोय। वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या माध्यमातून व्यासपीठावर रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या प्रमुख कार्यवाह आणि माजी रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्या व अर्थ व बांधकाम सभापती सन्माननीय चित्राताई पाटील यांचं शुभ आगमन झालेलं आहे। तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेते रायगडचा अभिमान सन्माननीय प्रमोद पाटील सर यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे। तसेच राष्ट्रीय कबड्डी खेळाडू आमचे गुरुवर्य संजयजी मोकल सर यांचं देखील शुभ आगमन व्यासपीठावर झालेलं आहे। रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी सन्माननीय मिलिंद पाटील सर यांचं देखील शुभ आगमन या वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या माध्यमातून व्यासपीठावर झालेलं आहे। मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। विनंती आहे आपण आसनस्थ व्हावं। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। धन्यवाद अंकुरजी। 6 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि 36 धावांची आवश्यकता गोलंदाजीसाठी येतोय ऋतुराज रुपेश भाभी, ज्याने काल 6 चेंडूंमध्ये 8 धावा पाहिजे असताना ज्या 8 धावा डिपेंड केल्या होत्या
तो गोलंदाज आहे. एक नवोदित गोलंदाज जागृती तळ संघाचा ऋतुराज भाभी या ठिकाणी गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर त्याने चांगली गोलंदाजी केलेली आहे. धावा 6 चेंडूंमध्ये 36 धावा पाहिजे. म्हणजे आता धावांचं जे अवघड आव्हान आहे ना ते मात्र पार करणं मुश्किल होऊन जाईल असं वाटते. 5 चेंडू 36 धावांची आवश्यकता आहे. आणि या स्पर्धेसाठी आपण बघितलं तर रोह्यावरून आमचे मित्र संतोषजी मानकर आणि त्याचे मित्रमंडळाने ही स्पर्धा बघतायत. अतिशय चांगली दिमागदार स्पर्धा वाटते. अतिशय चांगले सामने होत आहेत. चांगलं समालोचन होते. अप्रतिम असं दर्जाचं आयोजन आहे. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा आहेत. देखिए विकास, इस साल बेलोशी नाइट टूर्नामेंट था और वहां पे भी यही सिचुएशन था. 6 गेंदे और 36 रनों की जरूरत थी. हालांकि मैं गेंदबाज का नाम बिल्कुल नहीं बताऊंगा, मगर बल्लेबाज का नाम यहाँ पे बताना मेरा फर्ज बनता है, कर्तव्य बनता है. कुरुल के एक खिलाड़ी है भागेश, उनका नाम, उन्होंने 6 गेंदों में 36 रन बनाए और वो अफलातुन मैच, यादगार मैच, उनकी जिंदगी का अविस्मरणीय क्षण उन्होंने जिया और वो 36 रन बनाकर अपने टीम को एक सनसनाटी जीत दिलाई. क्या यहाँ पे ऐसा देखने को मिल सकता है? हालांकि ऐसे रिकॉर्ड बार बार नहीं होते. अलीबाग तहसील में इसके पहले सासोना के मैदान पर भी ये रिकॉर्ड हो चुका है. 6 गेंदों में 36 की जरूरत थी और अभिषेक नाइक, मैन फ्रॉम जिराड़, उन्होंने वो 36 रन बनाए थे. देखिए, आपका नाम अगर हर मैदान पर इज्जत से लिया जाना चाहिए, अगर ऐसा आपको लगता है ना, तो आपको एक्स्ट्राऑर्डिनरी परफॉर्मेंस तो करना होगा. जी हाँ, इस बीच फिर से एक बार बिंदी गेंद. ऋतुराजची ॲक्शन बघा आपण गोलंदाजीची, काय लाजवाब ॲक्शन आहे. एक जबरदस्त हाय आम ॲक्शन गोलंदाजी त्याच्याकडून बघायला मिळते. काल 8 धावा डिफेन्स केल्या होत्या. आज त्याला भरपूर धावा डिफेन्स करायच्या होत्या. त्याच्यामुळे त्याच्यावर आज मात्र प्रेशर नाही आहे. परंतु पहिले 2 चेंडू त्याने निर्धाव टाकलेत. अतिशय अचूक गोलंदाजी करतोय. क्या बात है, खंबा उखाड़ दिया. अतिशय चांगला चेंडू, फर्निचर डिस्ट्रॉय करणारा हा चेंडू. फलंदाज जयेश सुरेकर, त्रिफळाची बाद. घेण्याची जमती भेट, लय लय दमदार आपला आमदार महेंद्र दलविशे. लय दमदार आपला आमदार. देखिए, अंतर्राष्ट्रीय स्तर पर भी हमें ऐसी बहुत सारे नाम देखने को मिलते हैं, जैसे कि सचिन तेंदुलकर के चिरंजीव, उनके बेटे अर्जुन तेंदुलकर भी हालांकि खेल रहे हैं. बहुत ही अच्छा क्रिकेट खेला है उन्होंने अब तक. उसी के साथ साथ अगर अंतर्राष्ट्रीय स्तर पर और बहुत सारे नाम, संजय मांजरेकर का नाम आता है. उसी के साथ साथ आपको स्टुअर्ट ब्रॉड का नाम आता है. उनके पिताजी भी बहुत ही अच्छा क्रिकेट उन्होंने खेला है. उसी तरह से ऋतुराज के पिताजी ने भी, रुपेश ने भी अपनी पूरी जिंदगी में बहुत ही अच्छा क्रिकेट खेला है. एक से बढ़कर एक टूर्नामेंट उन्होंने खेले हैं और अनगिनत खिताब उन्होंने अपने नाम किए हैं. और उनको देखते देखते उनके बेटे यहाँ पे बड़े हुए और उनको उन्होंने फॉलो किया. बहुत ही अच्छा एक्शन, स्पेशली गेंदबाजी का एक्शन जो चाहिए, प्योर क्रिकेटिंग एक्शन हमें यहाँ पे नजर आ रहा है. और इसी के साथ सही लंबाई और सही दिशा, ये गेंदबाज भी बहुत आगे तक चला जाएगा. विकास, असं आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून तो चांगली गोलंदाजी करतोय. रुपेश भाभीने सुद्धा कित्येक ओपन स्पर्धा खेळलेल्या आहेत. मुंबईच्या कित्येक फलंदाजांना त्याने, डावखुऱ्या फलंदाजांना नामोहरण केलं होतं. आज त्यांचा चिरंजीव या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाजी करा नमुना पेश करतोय. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू टाकला होता. बाउन्सरचा प्रयत्न होता. ऑफ स्टंप पिचिंग चेंडू फलंदाज मारण्याचा नक्कीच प्रयत्न करत होता, परंतु चेंडूचा टप्पा आणि वेग यांचा संमेल अतिशय योग्य पद्धतीने या चेंडूवर आपल्याला बघायला मिळाला ऋतुराज भाभीकडून. या सामन्यामधील जी हवा होती ना, ती मात्र निघून गेलेली आहे. फक्त औपचारिकता बाकी राहिलेली आहे. 1000 डॉट डिलिव्हरीज या मैदानामध्ये, या स्पर्धेमध्ये आपल्याला आतापर्यंत बघायला मिळालेल्या आहेत. आणि तब्बल 525 षटकारांची नोंद दरणे गुरुजींमार्फत करण्यात आलेली. आणखी एक चांगला चेंडू. क्या बात आहे ऋतुराज. सामनाचा निकाल काहीही असो, परंतु तुझ्या गोलंदाजीचा टप्पा आणि तुझा वेग याची अचूकता मात्र योग्य रीतीने आखलेली आहे. आकाश तवसाळकरच्या नेतृत्वाखाली आज मात्र तो चांगली कामगिरी करताना दिसतोय. 525. ओहो, 500 के ऊपर यहाँ पे छक्के लग चुके हैं. 1000 के ऊपर बिंदी गेंदे भी आ चुकी है. इसका मतलब मनोज पाटिल की तारीफ तो बनती है. बहुत ही अच्छा विकेट यहाँ पे प्रिपेयर किया है उन्होंने, जो कि बल्लेबाजों को भी सपोर्ट कर रहा है, गेंदबाजों को भी यहाँ पे सहायता करता हुआ. और इसी बीच फिर से एक बार क्या हुआ है, जी हाँ, 4 रन इस बीच मिलेंगे जरूर, मगर उसका ज्यादा कोई फायदा नहीं होगा. मात्र औपचारिकता यहाँ पे नजर आ रही है. जी हाँ, फिर भी रिव्यू की मांग मेरे ख्याल से की है.
या दरम्यान आपण बघतोय एक जबरदस्त असं कबड्डीचं नेतृत्व आपण बघितलं होतं. रायगड जिल्ह्याचं एक क्रीडा प्रशिक्षक, भारतीय महिला कबड्डी संघाचे संजयजी मोकल, आमचे मार्गदर्शक संजयजी मोकल यांचं मनपूर्वक स्वागत करतोय आमच्या समालोचन कक्षाच्या माध्यमातून सुद्धा. त्याचप्रमाणे आपण त्यांच्या बाजूलाच बघतोय मिलिंदजी पाटील, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. सामन्याचा निकाल बघूया काय होते. या ठिकाणी बिमरसाठी पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे आणि बघूया रिव्ह्यू काय होते. थर्ड अंपायरचा निर्णय येतो या ठिकाणी. इट्स अ बीमर, नो बॉल. नो बॉल येतोय. 1+4 अशा 5 धावा मिळत आहेत, परंतु त्यासाठी खूप उशीर झालेला आहे. खूप उशीर, म्हणजे यासीन सरांच्या भाषेत म्हणायचं झालं तर देर कर दी मेहरबा आते आते अशा पद्धतीचा खेळ बघायला मिळालेला आहे. आता कसा आहे सिच्युएशन, कशा पद्धतीचा आहे. एक चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. बघूया शेवट गोड करतोय का हा नवीन आलेला बॅटर अभय. हा शेवटचा चेंडू सुद्धा, अंतिम चेंडू सुद्धा निर्धाव जातोय. बघता बघता ह्या षटकाची समाप्ती होते आणि सामना शंभूराजे वॉरियर्स कामारले हा संघ सेमी फायनल मध्ये जाणारा पहिला संघ ठरतोय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या संघासाठी आणि एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आकाश तवसालकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांसाठी. वेल डन शंभूराजे वॉरियर्स कामारले. एक सेकंद, फक्त एकच मिनिट घेतो अंकुर, फक्त एकच अनाउन्समेंट थोडी करायची आहे. कारण आपल्या भेटीला एक मोठी टुर्नामेंट यानंतर येणार आहे. मुरुड जंजिरा क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून ही स्पर्धा 13, 14, 15 एप्रिल 2026 रोजी असेल आणि या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 1,50,000 रुपये आहे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 75,000 रुपये असेल. आणि या स्पर्धेमध्ये जर आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर नक्कीच आपण संपर्क साधू शकता. त्यांचा जर नंबर हवा असेल तर माझ्याकडे संपर्क साधा. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी एक ब्रँडेड बाईक देऊन आपण त्या खेळाडूला सन्मानित करणार आहोत. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स आभार आहेत. मित्र हो, 73वी महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा नुकतीच नाशिक सिन्नर येथे पार पडलेली आहे आणि त्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेमध्ये आपल्या रायगड जिल्ह्याच्या संघाला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालंय आणि त्या तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावणाऱ्या सर्व कबड्डीपटूंचा यथायोग्य सन्मान व्यासपीठावर आमदार साहेबांच्या शुभ हस्ते होणार आहे. आणि आता आपण मैदानात पाहताय हा रायगडचा संघ आहे. जोरदार टाळ्या एकदा होऊन जाऊ द्या या आपल्या रायगडच्या सुपुत्रांसाठी.
केलेला आहे. मातीशी नाळ असलेला आपला आमदार म्हणजे आमदार महेंद्र शेठ दळवी साहेब आणि यांच्या माध्यमातून आजची ही वीर दमदार आमदार प्रीमियर लीग आणि याचं औचित्य साधून 73वी महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा, या कबड्डी स्पर्धेमध्ये आपल्या या रायगडच्या सुपुत्रांनी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं आणि बऱ्याच वर्षाचा जो बक्षिसाचा दुष्काळ होता तो यावर्षी त्यांनी संपवलाय. त्याबद्दल या सर्व बहादर कबड्डीपटूंचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे. मित्र हो, यावेळेस रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनने 22 खेळाडूंची निवड आपल्या सराव शिबिरासाठी केली होती आणि त्यापैकी हे 14 अनमोल हिरे पारखण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झाले असे रायगड जिल्ह्याचा अभिमान असलेले सन्माननीय प्रमोद म्हात्रे सर शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी व्यासपीठावर आज उपस्थित आहेत. तसेच राष्ट्रीय कबड्डीपटू संजयजी मोकल सर आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचा सर्व कारभार ज्यांच्या माध्यमातून पाहिला जातो अशा चित्राताई पाटील, प्रमुख कार्यवाह रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सन्माननीय आमदार महेंद्र शेठ दळवी आणि रायगड जिल्हा परिषदेच्या शिवसेनेच्या गटनेत्या सन्माननीय मानसीताई दळवी यांच्या माध्यमातून हा भव्य दिव्य असा सत्कार सोहळा या कबड्डीपटूंचा व्यासपीठावर आपण पाहतोय. त्या ठिकाणी थांबायचं आहे. आपण वैयक्तिकरित्या या स्पर्धेचं मानचिन्ह आणि शाल अर्पण करून प्रत्येक खेळाडूचा कर्णधार अनुराग सिंग या ठिकाणी सन्मान करणार आहोत. सर्वप्रथम कर्णधार अनुराग सिंग, ओमकार वेशवी संघाचा हा गुणी चढाईपटू ज्यानं रायगड जिल्ह्याचं महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद निवड चाचणीमध्ये यशस्वी कर्णधार म्हणून नेतृत्व केलं. उपकर्णधार राज जंगम, राज जंगम शिवाई बांधन संघाचा हा अष्टपैलू गुणी खेळाडू आमदार साहेब